सर्व मान्यवर अतिथींचं सभागृहामध्ये आगमन होत आहे. नुकतंच विचारपीठावरती सर्व मान्यवरांनी आपापलं स्थान ग्रहण केलेलं आहे. विचारपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर अतिथींचं व सभागृहामध्ये उपस्थित आपण सर्व श्रोत्यांचं मी विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, यंदाच्या वर्षी विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाली. या 100 वर्षाच्या वाटचालीत विद्यापीठाने विविध पातळ्यावरती नेत्रदीपक व देदीप्यमान अशी कामगिरी केली आहे. या सर्व कार्याची उजळणी म्हणून या शताब्दी वर्षात विद्यापीठाने विविध कार्यक्रम व उपक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेद्वारा आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचं व इतर सर्व संतांच्या विचारांचा जागर गेले वर्षभर करीत आहोत. आज दिनांक 13 डिसेंबर 2023 ला विद्यापीठाच्या मराठी विभागाने ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानाचा विषय संत, साहित्य व आधुनिक जीवन हा असून प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर अविनाश आवलगावकर सर लाभले आहेत. अशा या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. विद्यापीठ गीताकरिता सर्वांनी उभे राहा. आपल्या समोर विद्यापीठ गीत सादर होत आहे. आजच्या या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करीत आहोत. मी विचारपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर अतिथींना अशी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा.
प्रकाश पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. आज आपल्या विद्यापीठात या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी व मुख्य वक्ता म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी मराठी विभाग प्रमुख व संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर सर प्रामुख्याने उपस्थित झाले आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अविनाश आवलगावकर सर यांना मानचिन्ह, ग्रामगीता, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर सुभाष चौधरी सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती. वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आमच्यावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, कार्यक्रमाचे या आयोजनामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका आहे ते आपल्या विद्यापीठाचे ह्युमॅनिटीचे डीन, मराठी विभागाचे विभाग प्रमुख, उपस्थित अधिकारी, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मंडळी, विद्यापीठाच्या या शताब्दीनिमित्त 2 प्रकारच्या व्याख्यानमाला आपण आयोजित करतोय. त्याच्यामध्ये एक संत साहित्यावर आहे, जी एका वर्षात आपल्याला 12 व्याख्यान पूर्ण करायचे आहे, आणि दुसरं 100 वर्षाकरता 100 व्याख्यान जे विविध विषयावर जेव्हा आयोजित करायचे. यामध्ये या 12 संत साहित्यावरच्या व्याख्यानमाला त्याच्यातली ही एक मालिका. विषय संत साहित्य आणि आधुनिक त्याचं महत्त्व हे आपण या आजच्या व्याख्यानमालेचं महत्त्व आहे. आपण NEP 2020 याचा बराच गाजावाजा ऐकलेला आहे. त्यामध्ये एक जो भाग त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आला तो म्हणजे की 4 भिंती आतलं शिक्षण कमी करून, म्हणजे क्लासरूम टीचिंगच्या वर्कलोड कमी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आउट ऑफ क्लासरूम बाहेर 4 भिंतीच्या बाहेर जे शिक्षण घ्यायचं आहे, त्याचं महत्त्व आहे, त्याची कमी होती ती आता सुरू करावी नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये. त्यामुळे आता त्याचा अंतर्भाव जरी NEP मध्ये येत असला तरी तिथे एक वर्टिकल, असे टोटल 7 वर्टिकल्स आहेत, 7 वेगवेगळे बास्केट्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एक मेजर आहे, एक मायनर आहे, इलेक्टिव्ह आहे, स्किल आहे, ऑन जॉब ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप आहे. त्याच्यातलं एक आहे इंडियन नॉलेज सिस्टीम. इंडियन नॉलेज सिस्टीम करता बऱ्याचशा चढाओढी आहे, खूप सारं लिटरेचर आपल्या भारतामध्ये होतं,
प्रभावी लिटरेचर होतं आणि खूप महत्त्वपूर्ण संशोधनात्मक लिटरेचर होतं, त्याचा पुन्हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये कुठेतरी लिंक होतो का आणि तो कसा आहे याचा सुद्धा अभ्यास करण्याकरता या इंडियन नॉलेज सिस्टीमला तिथे एक वर्टिकल देण्यात आलेलं आहे. हे सगळं करत असताना सुद्धा संत साहित्य जे आहे हे सुद्धा एक इंडियन नॉलेज आहे आणि त्यांच्या साहित्यामध्ये झळकणारं ज्या काही देशाप्रती, समाजाप्रती किंवा त्या क्षेत्राप्रती ज्या काही संकल्पना आहे, ज्या काही त्यांचे संदेश आहे, जे काही त्यांचे तत्वज्ञान आहे, त्याचा सुद्धा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी नॅशनल लेवलला लागू होतील असं नाही, कधी कधी लोकल लेवललाही एखाद्याचं साहित्य लागू होतं आणि जे साहित्य लागू होतं किंवा ज्या साहित्यावर आपण खूप साऱ्या PhD करतो, मग तुकाराम महाराजांच्या साहित्यावर म्हणा किंवा तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर म्हणा, ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यावर म्हणा, बऱ्याचशा याच्यावर PhD होतं, पण ते PhD फक्त त्याच्या पर्सनल उपयोगाकरता असतं, समाजाकरता कधीच त्या PhDचा वापर केलेला नाही. आणि जेव्हा की त्यांचं म्हणणं आहे हे समाजाकरता तुम्हाला न्यायचं आहे, समाजाला डेव्हलप करण्याकरता तेव्हा त्याचा वापर करायचा आहे. परंतु या साहित्याचा आपण आपल्याच रिसर्च करता आणि आपल्याच पुस्तकामध्ये बंदिस्त ठेवतो. त्याचा वापर कुठेतरी बाहेर झाला पाहिजे किंवा ज्या विषयावर आपण PhD केली त्याच्यावर कुठेतरी इम्प्लिमेंटेशन सुद्धा झालं पाहिजे. विद्यापीठाने आपल्याला या विषयावर जर PhD दिली तर दुसरं आपलं सामाजिक कर्तव्य आहे की जे काही रिसर्च केला आहे त्याचा समाजापर्यंत कसा उपयोग होईल याकरता सुद्धा प्रयत्नशील असला पाहिजे. कारण सरतेशेवटी आपलं एज्युकेशन ह्या समाजाच्या आधारावरच पुढे चाललं आहे. त्याचं ऋण कधी फेडणार याचा कधीतरी आपल्या मनामध्ये किंवा आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे की आपण हे सगळं तर घेतलं आहे पण त्याचा रिटर्न काय दिलं. म्हणून हे साहित्य काय आहे आणि आपल्या जीवनामध्ये किंवा आता देशाकरता किंवा आपल्या प्रांताकरता कसा उपयोग पडेल आणि त्याचे महत्त्व काय आहे याचे महत्त्व जाणून घेण्याकरता म्हणून हे साहित्याचा आपण माला गुंफलेली आहे आणि त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा, त्यातला काहीतरी बोध घ्यावा आणि या साहित्यावर थोडा विचार करून समाजाप्रती आपण काही देऊ शकतो का याबद्दल एक संकल्पना आपण आपल्या मनामध्ये बांधावा, म्हणजे एक ज्याला म्हणतो संकल्प करावा आणि आपला एक समाजाप्रती ऋण आहे, थोडं का नाही होणार, म्हणजे खूप मोठं समाजाची सेवा करा असं मी म्हणत नाही, पण ज्याच्या आधारावर आपण रिसर्च केला ते तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवा. एवढं जरी केलं तरी आपण आपल्या क्षेत्रातलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवलं हे मात्र नक्की होईल, म्हणजे काहीतरी सार्थक झालं त्या रिसर्चचं. फक्त आम्हाला PhD मिळेपर्यंत किंवा रिसर्च करतपर्यंत फायदा झाला इथपर्यंत सीमित न ठेवता ज्याच्याबद्दल हे साहित्य लिहिलं गेलेलं आहे त्यापर्यंत कसं पोहोचेल याचा आपण विचार करावा. मला वाटतं हे एवढं जरी टार्गेट घेऊन आपण आज या व्याख्यानमालेतून जर आपण शिदोरी घेतली तरी मला वाटते आणि काहीतरी डेव्हलपमेंटच्या कामामध्ये आपला हातभार लागेल अशी अपेक्षा आम्ही करू शकतो आणि या अशा व्याख्यानमाल्याचं सार्थक झालं असं आम्ही समजू शकतो. मला अध्यक्षपद म्हणून जरी असलं तरी एक मीटिंग 3:30 वाजता आहे म्हणून मी सर्वात शेवटी बोलायचं ते आधी आलो आणि मी माननीय मुख्य वक्ता यांची अनुमती घेतो की आपण आपला कार्यक्रम चालू करू असू द्यावा. तोपर्यंत माझ्यातर्फे डॉक्टर कोरेटी हे अध्यक्ष म्हणून काम करतील कार्यक्रमाचे आणि आपण हा कार्यक्रम सुरू ठेवावा असे मी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. सरांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मुख्य वक्त्यांचा परिचय करून देण्याकरिता मी मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लेंडे सर यांना आमंत्रित करतो.
आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आपल्या विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्याख्यानमाला संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर. या आजच्या व्याख्यानमालेमध्ये जे व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे सेवानिवृत्त विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर या ठिकाणी या विचारपीठावर सद्यस्थितीत अध्यक्षपदाची भूमिका जे निभावत आहेत ते आमच्या विद्यापीठाच्या मानव्य विज्ञान या विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि इतिहास विषयाचे प्रोफेसर विभाग प्रमुख आमचे सन्मित्र डॉक्टर श्यामराव कोरेटी या सभागृहामध्ये या व्याख्यानाकरता आवर्जून उपस्थित झालेले मराठी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक, कथाकार, समीक्षक माजी प्राचार्य डॉक्टर राघव चौरे सर, मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर सुनीता सांगोळे मॅडम, या सभागृहात उपस्थित समाजशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख डॉक्टर अशोक बोरकर सर, रामटेक येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक नरेश आंबिलकर आणि आमचे हे सगळे विद्यार्थीगण, भगिनींनो आणि बंधूंनो, अगदी सुरुवातीलाच या ठिकाणी आपण सर्व या व्याख्यानमालेकरिता एकत्रित आलेला आहात याबद्दल आपणा सर्वांचे मी आमच्या विद्यापीठाच्या वतीने आणि मराठी विभागाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. या प्रसंगी आपणाला हे सांगू इच्छितो की विद्यापीठाला आता नुकतेच 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. हा शताब्दी पूर्तीचा महोत्सव आमच्या विद्यापीठामध्ये अनेकानेक उपक्रमांच्या आधारे संपन्न केला जात आहे. त्यातील एक उपक्रम म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्याख्यानमाला ही होय. ही व्याख्यानमाला विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने खास आयोजित करण्यात आलेली आहे आणि या व्याख्यानमालेची भूमिका आताच आपणापुढे आमच्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी सर यांनी विशद केलेली आहे. आपणा सर्वांना माहित आहे की एकंदर मानवी जीवनाकरिता ज्या प्रकारे आधुनिक कालखंड महत्वाचा ठरलेला आहे, त्याचबरोबर या आधुनिक कालखंडापर्यंत आतापर्यंत अनेक वाटा वळणांनी चालत आलेला असा प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड देखील तितकाच महत्वाचा ठरलेला आहे. पण त्यातल्या त्यात आपण ज्या कालखंडामध्ये वास्तव्य करत आहोत, हा कालखंड आजचा कालखंड आहे, सद्यस्थितीचा कालखंड आहे आणि मूल्यांच्या दृष्टिकोनातून पाहायचं तर हा आधुनिक कालखंड आहे. अशा या आधुनिक कालखंडाचं नातं हे संत साहित्याशी कशा प्रकारचं आहे हे समजून घेणं हे आपल्या सगळ्यांचं एक अवश्य अशा प्रकारचं कर्तव्य ठरतं आणि या कर्तव्य भावनेतूनच ही व्याख्यानमाला अनेकानेक पुष्पांच्या आधारे येथे आतापर्यंत संपन्न होत आलेली आहे, ती आताही संपन्न होत आहे. या व्याख्यानमालेकरिता मुख्य विषय आहे संत साहित्य आणि आधुनिक जीवन. तुम्हाला माहित आहे की संत साहित्याचा कालखंड हा मुळामध्ये
700-800 वर्षांच्या पूर्वीचा आणि तेव्हापासूनचा राहिलेला आहे. तुम्हाला हेही माहित आहे की 12व्या-13व्या शतकाच्या कालखंडामध्ये महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर यांनी पहिल्यांदा एक संत विचारांची नव्या पद्धतीची मुक्तिदायी अशा प्रकारची मांडणी केली. आणि त्यांच्याच अगदी लगत संत ज्ञानेश्वर यांनी वारकरी पंथाच्या पायाभरणीचं कार्य केलं. आणि तेव्हापासून हा संत साहित्याचा वसा आणि वारसा आतापर्यंत संततधार अशा प्रकारे चालत आलेला आहे. तुम्हाला हेही माहित आहे की 12व्या-13व्या शतकाच्या कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वर आणि एकंदर वारकरी पंथाचे संत या सगळ्या मंडळींनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पद्धतीने आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या कालखंडातील मध्ययुगीन जीवनाला एक नव्या प्रकारची पारमार्थिकता देण्याचा त्यांनी प्रयास केला. आणि तो प्रयास पुढे संत एकनाथ, पुढे संत तुकाराम, संत रामदास यांच्या रूपातून मध्ययुगीन कालखंडामध्ये पुढे पुढे येत गेला. तुम्हाला हेही माहित आहे की 13व्या-14व्या शतकाच्या कालखंडात चंद्रभागा नदीच्या तीरावर संत मेळ्याचा एक अभंगाचा आविष्कार झाला, ज्यामध्ये चोखा मेळा, कर्ममेळा, सोयराबाई, जनाबाई, सेना नामी, परिसा भागवत, गोरोबा कुंभार, शेख महम्मद, सजन कसाई अनेक संत होते. आणि या सगळ्या संतांनी प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडाचा वारसा हा दैदिप्यमान करून सोडला. तोच वारसा 20व्या शतकाच्या कालखंडामध्ये आधुनिक संतांनी म्हणजे राष्ट्रसंतांनी आणि सोबत गाडगे बाबांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे प्राचीन कालखंडातील संत ज्ञानेश्वर, संत चक्रधर, संत तुकाराम, संत रामदास यांच्यापासून तर अलीकडच्या काळातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा या सगळ्या संतांचे म्हणून महाराष्ट्रीय संस्कृतीची एक नव्या पद्धतीची पायाभरणी आकारास आली. या संत साहित्याचं आजच्या आधुनिक काळाशी कशा प्रकारचं नातं आहे हे नातं समजून घेणं हे आपल्या सगळ्यांकरता आपलं एक अवश्य अशा प्रकारचं कर्तव्य ठरतं. आणि या कर्तव्य भावनेतून ही व्याख्यानमाला आणि या व्याख्यानाचा विषय येथे सुनिश्चित करण्यात आला. आणि त्या रूपातून येथे आपण सर्व या विषयाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा या विषयावर व्याख्यान पुष्प गुंफण्यासाठी या विषयाचा गाढा अभ्यास असणारे अभ्यासक आपल्याला हवे होते. आणि ते अभ्यासक, ते प्राध्यापक माननीय डॉक्टर अविनाश आवडगावकर सरांच्या रूपातून आपल्याला प्राप्त झाले. आज या ठिकाणी डॉक्टर अविनाश आवडगावकर सर आपणा सर्वांना संत साहित्य आणि आधुनिक जीवन या विषयाच्या संबंधात उद्बोधित करणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की आवडगावकर सरांचा अभ्यास ज्या प्रकारे आधुनिक साहित्याचा आहे, समकालीन साहित्य प्रवाहांचा आहे, त्याच प्रकारे त्यांचा मनपिंड हा संत साहित्यावर आणि त्यातल्या त्यात महानुभाव साहित्याच्या अभ्यासावर पोचला गेलेला आहे. डॉक्टर अविनाश आवडगावकर सर हे पुणे विद्यापीठामध्ये अनेक वर्ष मराठीचे प्राध्यापक होते आणि सोबतच त्या अत्यंत महत्वाच्या प्रतिष्ठित अशा विभागाचं प्रमुख पद देखील त्यांनी अनेक वर्ष भूषवलं. डॉक्टर आवडगावकर सरांनी बालपणापासूनच ते आजतागायत सगळ्या प्रकारच्या साहित्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या त्यात महानुभाव साहित्य आणि संत साहित्य हा भाग त्यांच्या आस्थेचा, अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा अशा प्रकारचा विषय राहिला. मुळामध्ये डॉक्टर अविनाश आवडगावकर सरांचं जे लेखन आहे ते लेखन समकालीन आणि गतकालीन या दोन्ही प्रकारच्या घटकांना समतोलपणाने समजून घेणारं अशा प्रकारचं आहे. तब्बल 36 वर्षापर्यंत त्याने वरिष्ठ महाविद्यालय आणि विद्यापीठीय पातळी या पातळीवर अध्यापनाचं कार्य केलं. सर हे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. सोबतच त्या विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता देखील होते. काही कालखंडापर्यंत सरांनी पुणे विद्यापीठामध्ये कुलसचिव या पदावर देखील कार्य केलं. सोबतच इंग्रजी विभागाचे प्रमुख
हे पद देखील त्यांनी भूषवलं. संत नामदेव अध्यासन या अध्यासनाचे ते प्रमुख राहिले. विद्यापीठाच्या अगदी लहानातल्या लहान तर मोठ्यातल्या मोठ्या अशा अनेक प्रकारच्या समित्यांवर त्यांनी सदस्य, अध्यक्ष आणि पदाधिकारी या नात्याने महत्कार्य केलं. डॉक्टर आवलगावकर सर यांनी नेट, सेट, UGCच्या अनेक समित्या, अगदी नॅक समिती अशा अनेक समित्यांवर अतिशय महत्वाचं कार्य केलेलं आहे. सर उत्तम कवी आहेत, उत्तम समीक्षक आहेत, प्राचीन आधुनिक साहित्याचे बरबद्ध अभ्यासक आहेत आणि त्याबरोबरच कार्यकुशल प्रशासक देखील आहेत. म्हणजे साहित्याचं अध्ययन, अध्यापन, संशोधन करतानाच प्रशासकीय कार्य देखील त्यांनी नेटाने केलेलं आहे. तर अशा प्रकारचे या विषयाला न्याय देणारे असे अभ्यासक आपल्याला प्राप्त झालेले आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, सरांची कर्मभूमी पुणे, मुंबई, विशेषतः पुणे परिसर हे राहिलेला आहे. असं असलं तरी त्याची जन्मभूमी विदर्भाची आहे. विदर्भात त्याचा जन्म झालेला आहे. रुधिपूरचा परिसर, मोर्शी वरुडचा परिसर या परिसरात त्यांचं बालपण गेलेलं आहे आणि आपल्याच विद्यापीठाच्या DNC या महाविद्यालयामध्ये त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण झालेलं आहे. मराठीतील नामवंत कवी श्रीधर शनिवारे यांच्या हाताखाली त्यांनी शिक्षण घेतलं. त्यांचे ते आवडते विद्यार्थी होते आणि तोच वारसा संपूर्ण महाराष्ट्रात प्रस्तुत करण्याचं कार्य त्यांनी आतापर्यंत निष्ठेने केलेलं आहे. संत साहित्याच्या अभ्यासामध्ये, विशेषतः महानुभाव साहित्याच्या अभ्यासामध्ये सरांचा आणि सरांचे थोरले बंधू प्राचार्य रमेश आवलगावकर यांचं नाव अतिशय मोलाचं असं आहे. या दोन्ही बंधूंनी संत साहित्याच्या अभ्यासाला विकसित करण्याचं कार्य केलेलं आहे. तर असे अत्यंत महत्वाचे असे अभ्यासक, आमचे आवडते मार्गदर्शक या ठिकाणी आपल्या सर्वांना उद्बोधित करण्याकरता उपस्थित झालेले आहेत. मी पुन्हा एकदा आदरणीय अविनाश आवलगावकर सरांचे आमच्या विद्यापीठाच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. पुनश्च आपणा सर्वांचे स्वागत आणि आपण आता सरांच्या व्याख्यानाचा आनंद घेऊया आणि त्यांच्या विचारांच्या आधारे स्वतःच्या संत विचारांच्या दृष्टीला एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न करूया. सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. सरांनी अतिशय नेमक्यापणाने व्याख्यानमालेची भूमिका आणि त्याची वाटचाल थोडक्यामध्ये स्पष्ट केली आहे. मित्रांनो, मराठीमध्ये दीपू चित्रे नावाचे कवी आहेत, फार मोठे कवी आहेत. त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये कविता लिहिल्या. त्यांचं उल्लेखनीय कार्य म्हणजे त्यांनी तुकारामाच्या अभंगाचं इंग्रजीमध्ये सेज तुका या नावाने भाषांतर केलेलं आहे. त्यांचा इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर भाषेतल्या साहित्याचा प्रचंड अभ्यास होता. विविध व्याख्यानाच्या आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जगभर फिरले, विविध विचारधारेचा त्यांनी अभ्यास केला आणि हे सर्व झाल्यानंतर एकदा ते म्हणाले होते की मी जगभर फिरलो, विविध विचारधारेचा अभ्यास केला, परंतु शेवटी मला तुकारामाकडेच परत यावं लागलं. सांगण्याचा मतिता अर्थ एवढा की काळ कितीही बदलला, जग कितीही बदललं तरी मानवी जगण्याची सुसंगती आणि मानवी जीवनाचं विश्लेषण करण्याची ताकद अजूनही संतांच्या विचारामध्ये आहे आणि तोच जगण्याचा मुळाधार आहे. त्यामुळेच दीपू चित्रेच एका कवितेमध्ये म्हणतात की हरविले जिथे ज्ञानदेव तुकाराम तेथेची मला तुम्ही द्यावा पूर्णविराम. हरवले जिथे ज्ञानदेव तुकाराम तेथेची मला तुम्ही द्यावा पूर्णविराम. सूक्ष्मपणे जिथे परंपरा वसे तेथेची मला स्थान द्या थोडेसे. या विषयावर अधिक मार्गदर्शन करण्याकरिता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर अविनाश आवलगावकर सर यांना मी आमंत्रित करतो.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याकडे ज्या व्याख्यानमालांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचा एक भाग होण्याचं भाग्य मला लाभलं, याबद्दल मी स्वतःला अधिक आनंदी आणि सुदैवी समजतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुगुरु सर, त्यांच्या गैरहजेरीमध्ये ज्या अध्यक्षपदाची शिडी घेऊन बसलेले आहेत ते मानवी विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर कोरेटी सर आणि डॉक्टर लेंडे सरांच्या सहवासामध्ये आल्यानंतर माणूस किती मोठा होऊ शकतो याचा प्रत्यय देणारे विभाग प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लेंडे. म्हणजे मी त्यांच्याकडे पाहत होतो आणि मला असं वाटत होतं की यांच्या मनामध्ये किती आत्मीयता आहे, त्या आत्मीयतेमध्ये असलेल्या माणसाला किती हे मोठं करू शकतात हे कौशल्य लेंडे सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. अत्यंत मवाळ, अत्यंत जाणीवेचा असलेला हा मनुष्य संत साहित्य इतकाच मोठा आहे याची मला जाणीव आहे. मित्रहो, कार्यक्रमाच्या प्रारंभी जेव्हा आणि आपण सर्व विद्वज्जन क्षमा करा, विषयाकडे कधी वळतो असं मला होऊन गेलं, कारण बराच वेळ होतो आहे. विद्यापीठातले अनेक प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिकारी इथे बसलेले आहेत. माझे मित्र प्राचार्य डॉक्टर राम चौरे इथे उपस्थित आहेत. ते यवतमाळ कॉलेजच्या यवतमाळ येथील दाते कॉलेजला प्राचार्य होते आणि लातूर इथल्या दयानंद महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुनीता सांगोले याही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मला जो विषय सुचवण्यात आला होता तो संत साहित्य आणि आधुनिक जीवन या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधावा असा होता. खरं म्हणजे मित्रहो, कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंतांचं जे गीत आपण ऐकवलं, जे आपल्या विद्यापीठाचं गीत आहे, या भारतात बंधु भाव नित्य वसुदेव देव वरची असा. खरं म्हणजे संत तुकडोजी महाराजांचं नाव घेतलं की खंजीर आठवते आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी लहानपणी अशा प्रकारे संत तुकडोजी महाराजांची भजनं गात खंजिरी वाजवत होतो आणि आजही माझ्या हातात खंजिरी दिली तर मी तितक्याच आनंदाने वाजवतो. आनंद. तर हे राष्ट्रसंतांचं हे गीत ऐकल्यानंतर, जे विद्यापीठ गीत आहे ते ऐकल्यानंतर मला चटकन जाणवलं की 750 वर्षांपूर्वी संत ज्ञानदेवांनी जे पसायदान मागितलं त्या पसायदानाची ही एक नवीन आवृत्ती आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देव वरची असावे. पसायदान म्हणजे प्रसाददान. ज्ञानदेवांनी समाजासाठी म्हणून प्रसादाचं दान मागितलं त्या परमनियंत्याकडे आणि राष्ट्रसंतांनी भारतीय जनतेसाठी प्रसादाचं दान मागितलं असा वर दे की इथे सदैव आनंद राहू दे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की संबंध ते गीत ऐकल्यानंतर पुन्हा एकदा ज्या वेळेला मी म्हणत होतो, ऐकत होतो, त्यावेळेला बुद्धी काही चालत नव्हती, काही कळत नव्हतं. आज मी तटस्थपणे जेव्हा ते गीत ऐकलं, म्हणजे मला बोलताना थोडंसं होतं, कारण प्राचार्य डॉक्टर चौरे हे राष्ट्रसंतांच्या साहित्याचे मोठे अभ्यासक आहे, गाडगे महाराजांच्या साहित्याचे मोठे अभ्यासक आहे, त्यांच्यासमोर बोलण्याचं मी धाडस करतोय. पण मला असं जाणवलंय की हे सबंध गीत ऐकल्यानंतर अविनाश आवडगावकर आता तुला बोलण्याची गरज नाहीये. एखाद्या गीतामध्ये काय सामर्थ्य असू शकतं, संतांच्या एखाद्या भूमिकेमध्ये विचारांची किती गहनता असू शकते याचं हे प्रतीक आहे. आणि म्हणून अशा राष्ट्रसंतांना
मी त्रिवार अभिवादन करतो. मित्र हो, मी विचारांची पूजा करतो. इथे फूल वहा हे मला फारसं संयुक्तिक कधीच वाटलं नाही. कोणत्याही राष्ट्रपुरुषासमोर, कोणत्याही प्रतिमेसमोर मला फुलांपेक्षा त्यांच्यातले जिवंत विचार हे समाजापर्यंत पोहोचवणं हे अधिक फुलांपेक्षाही सुगंधी वाटत आले नाही. कारण समाज श्रद्धेपेक्षाही विचारांवर जगण्याची नितांत आवश्यकता आहे. आज मला कोरेटी सरांच्या समोर बोलतानाही एक वेगळा आनंद होतो आहे, कारण ते इतिहासाचे प्रोफेसर आहेत. माणसाचं जीवन हे वर्तमान आणि इतिहास यांची सांगड घालूनच भविष्याचा वेध घेतात. इतिहासाशिवाय आपलं काहीही साध्य होऊ शकत नाही. आज आपल्या असं लक्षात येईल की संत साहित्य देखील आपल्या जीवनाचा एक इतिहास अधोरेखित करणारं साहित्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे संत कोणाला म्हणावा हा एक मोठा प्रश्न आहे. मध्ययुगीन कालखंडापासून म्हणजे ज्याचा उल्लेख शिंदे सरांनी केला, जवळजवळ 800 वर्षांपासून आजपर्यंत अनेक संत आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. ज्यांचं एक भजन ज्ञानेश्वरांचं दुसरं पसायदान आहे इतक्या क्षमतेचाही संत आपल्याकडे होऊन गेले. आणि आपल्यातले अनेक संत आज तुरुंगामध्ये बंद आहेत. हेही संत आहेत. बायका, मुलं, परिवार सगळे किंबहुना एकापेक्षा अधिक आहे. आणि तरीही त्यांची संत म्हणून पूजा केली जाते. याचं केवळ आणि केवळ कारण आहे ते म्हणजे समाजातलं अज्ञान. कारण अजूनही आम्हाला संत कळले नाही. आवाज नीट पोचतोय सगळ्यांपर्यंत? कारण मला वाटतं माहितीचा आवाज कमी जास्त होतो ते आपल्याला कळत. अजूनही संत कळले नाही. आणि संत कळाले असतील तर ते केवळ अंधश्रद्धेच्या पातळीवर उभे आहेत. आणि म्हणून मी पहिली भूमिका ही मांडतो की संत नेमकं कोणाला म्हणायचं. आणि याचं उत्तम वर्णन संत मुक्ताबाईंनी आपल्या एका अभंगामध्ये करून ठेवलेलं आहे. त्या असं म्हणतात, संत मुक्ताबाई म्हणजे संत ज्ञानदेवांच्या भगिनी. संत तेची जाण जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी, लोक अहंता नये मना, जगी विरक्त तेची जाणा, इह परलोक सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. एका छोट्याशा अभंगामध्ये संतत्वाचं अस्तित्व हे पूर्णपणे असं दडून ठेवलेलं आहे. मी आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, अधिष्ठाता, विभाग प्रमुख आणि जे काही अधिकारी मंडळी असतील त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. ते यासाठी की विद्यापीठ हे केवळ भाषेचं विद्यापीठ नसतं. विद्यापीठ विज्ञानापासून साहित्यापर्यंत आणि समाजशास्त्रापासून तंत्रज्ञानापर्यंत सगळ्या शाखांना वाहिलेलं विद्यापीठ असतं. आणि तरीही या विद्यापीठाने 12 व्याख्यानं संत साहित्यावर ठेवलेली आहे. केवळ मराठी भाषेचा संत साहित्याचा विद्यार्थी म्हणून आनंद व्यक्त करतो याच्यातला भाग नाहीये. आधुनिक जीवनामध्ये परिवर्तनाची अपेक्षा जर ठेवायची असेल तर संत साहित्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज आपल्याकडे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ज्याचा उल्लेख मगाशी माननीय कुलगुरूंनी केला ते योग असले. आणि तुम्हाला म्हणून सांगायला हरकत नाही की कित्येक महाविद्यालयांमध्ये, आता महाविद्यालय स्वायत्त होत चालली,
कित्येक महाविद्यालयांमध्ये, कित्येक विद्यापीठांमध्ये मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले की नेमकं काय ठेवायचं. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणाली. आज समाजाला मूल्यांची नितांत आवश्यकता आहे. मूल्य हरवून चालली आहे आणि म्हणून समाज बेताल होत चाललेला आहे, अस्थिर होत चाललेला आहे. इतकी भयावह परिस्थिती आहे. आणि म्हणून अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणाऱ्या या सगळ्या माझ्या मित्र परिवाराला मला हे सांगताना आनंद होतोय की एकदा संत साहित्याचा विचार करा. नैतिक मूल्य व्यवस्थेशी संबंधित अशा प्रकारच्या अनेक अभ्यास पत्रिका सहजपणे आपल्याला करता येईल. माझा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा हेतू होता. मी तुम्हाला एक भागी सांगायला हरकत नाही की ज्या वेळेला आमच्या पुणे विद्यापीठामध्ये विज्ञानाच्या विद्यार्थ्याला मराठी घेता येत होतं, इतिहास घेता येत, सबऑर्डिनेट पेपर काय असायचं, इतिहास घेता येत असायचा, त्याला मानसशास्त्र घेता येत असायचं. पण एखाद्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला, मराठीच्या विद्यार्थ्याला एखादा तंत्रज्ञानाचा पेपर किंवा एखादा रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम हा करता येत नसायचा. ज्या वेळेला पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी माझं नाव आलं होतं, त्यावेळेला मी प्रेझेंटेशन जे केलं त्या प्रेझेंटेशन मध्ये सर मी हा विचार मांडलेला होता की सर्व शाखांमधल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या अभ्यासक्रमाचा देखील विचार करता आला पाहिजे. काही विद्यार्थी असे आहेत, म्हणजे अगदी माझंच उदाहरण द्यायला हरकत नाही. या विद्यापीठाचा मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं या विद्यापीठामध्ये. माझी आर्थिक क्षमता नसल्यामुळे मला विज्ञानाकडे वळता आलं नाही. नाहीतर गणित हा माझ्या अत्यंत आवडीचा भाग होता आणि माझ्या गणिताच्या ट्युशनवर अनेक विद्यार्थी उत्तम पद्धतीने मॅट्रिकची परीक्षा पास झाली. पण मला नाही करता आलं. का करता आलं नाही? तर मला आर्थिक माझी परिस्थिती नव्हती की मी विज्ञान शाखेमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा. माझ्यासारखे असे अनेक विद्यार्थी असतील की जे आर्थिक क्षमता नसल्यामुळे किंवा आणखी काही गोष्टींमुळे ते विज्ञानाला जाऊ शकले नाही. कोणी इतिहासाला गेलं, कोणी भूगोलाला गेलं, कोणी समाजशास्त्राला गेलं. पण एखादा त्याचा सायन्स मधला जर भाग तर करता आला तर काय, मग त्यालाही तो पेपर घेता आला पाहिजे ही भूमिका मांडली. समितीने मला प्रश्न विचारला होता की हे त्यांना कसं कळू शकेल. त्याचं मी उत्तर असं दिलं होतं की त्यासाठी तुम्हाला एक नवी अभ्यास पत्रिका तयार करावी लागेल. त्यांची बौद्धिक कपॅसिटी लक्षात घेऊन, कारण 12वी नंतरचा एक स्तर तो लक्षात घेऊन तुम्हाला करावे लागेल. ह्या मागचं कारण एक होतं की साहित्याचा अभ्यास, भाषेचा अभ्यास हा अजूनही आमच्या समाजाने नीट लक्षात घेतलेला नाही. भाषा येते म्हणजे नेमकं काय होतं? मला मराठी भाषा बोलता येते म्हणजे याचा अर्थ तू मराठीतला पंडित आहे असं होत नाही. इंग्लंड किंवा अमेरिकेत गेला तर 5 वर्षाचा लहान धाकटा मुलगा देखील इंग्रजीमध्ये बोलतो म्हणजे याचा अर्थ त्याला इंग्रजी साहित्यामधलं सबंध मानवी जीवन कळालेलं आहे असं नाही. आणि म्हणून भाषेचं अध्यापन आणि आज नैतिक मूल्यांच्या दृष्टीने संत साहित्याचं अध्यापन ही काळाची गरज झालेली आहे. त्या जाणीवेतून जेव्हा मी पाहतोय की किती सुंदर पद्धतीने मुक्ताबाईंनी वर्णन केलेलं आहे. असा जो असतो तो संत, त्याचा अर्थ सांगायची गरज नाही तुम्हाला, कारण चटकन कळालेलं आहे. पण त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे? ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कोणाला सांगते मुक्ताबाई? ज्ञानेश्वरांना. हे लक्षात घ्या, कारण ज्ञानेश्वरांसारखा श्रेष्ठ संत सुद्धा एखाद्या विशिष्ट वेळी मानसिक दृष्टीने खचू शकतो, अस्वस्थ होऊ शकतो,
समाजाबद्दलची काही एक जाणीव असेल किंवा आणखी कुठलं काही दुःख असेल त्याने विचलित होऊ शकतो आहे. आणि म्हणून मुक्ताबाई त्यांना सांगतात, मिथ्या कल्पना मागे सारा, हे सगळं खोटं आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एखाद्या छोट्याशा अभंगामध्ये विश्वात्मकतेची संकल्पना मांडावी. मित्र हो, इतके संत मोठे आहेत. तुकारामाने म्हटलंय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे साधू नव्हे, साधू याचा अर्थ ज्यांनी षड रिपूंचा त्याग केलेला आहे. 6ही रिपू ज्यांनी धुवून काढलेले आहे, तो साधू. आणि असा जो साधू असतो तो काय करतो, यांचा उल्लेख मगाशी लेंडे सरांनी केला. त्या महानुभाव पंथाचे संस्थापक म्हणून ज्यांचा नामोल्लेख करतो ते सर्वज्ञ श्री चक्रधर यांनी असं म्हटलेलं आहे, महात्मेनी प्रिय वक्ते या होवावे. कसा असावा साधू, ज्याच्या मुखामधून मधुर भाषा निघाली. मधुर भाषा ही केवळ मधुर भाषा नसते. मधुर भाषा ही समाजाचं अंतःकरण द्रवणारी असते. पुण्याजवळ लोणी पारनेर नावाचं गाव आहे. तिथे स्वामी चक्रधर आणि त्यांच्या परिवारासह ते रात्री मुक्कामी गेले. आणि त्या काळामध्ये कुठेतरी मंदिरामध्ये उतरायचे. तर तिथला जो पुजारी होता, तो पुजारी आपल्या घराकडे निघालेला होता. तर स्वामी त्याला म्हणतात की नागदेवाचार्यांना म्हणतात, ते नागदेवाचार्य स्वामींचे पहिले शिष्य. वानरे या राणी याते राहावा. वाक्यरचना बघा, वानरे या राणी याते राहावा. राणी याते म्हणजे राणा म्हणजे राजा. राजाला सांगा थांब. आणि नागदेवाचार्य त्याला काय म्हणतात, आगा आगा गुरुवा. गुरु म्हणजे पुजारी. आगा आगा गुरुवा. स्वामी लगेच त्याला म्हणतात, हागा काही महात्मा नव्हसी. महात्मेनी प्रिय वक्ते या हुआ. तू महात्मा नाहीयेस, तू साधू नाहीयेस, तू षडरिपूंचा त्याग केलेला नाहीयेस. आणि म्हणून महात्म्याने कसं वागावं, कसं बोलावं याचं ते प्रात्यक्षिक देतात. आणि त्या पुजाऱ्याला म्हणतात, राणे हो, मुलंबाळ कशी आहे, तुम्ही कसे आहात. आणि त्याच्या मनामध्ये एकदम आत्मीयता निर्माण होते, आनंद निर्माण होतो. ही जी भाषा आहे ती लक्षात घ्या. म्हणून संत हे मानवी जीवनावर प्रेम करणारे. संतांच्या प्रेमाचा आविष्कार किंवा अभिव्यक्ती म्हणजे संत साहित्य. साहित्य म्हणजे काय, पाणिनीने भारतीय साहित्य शास्त्रामध्ये ज्याची नोंद करून ठेवली आहे, ते उत्तम वचन आहे, सूत्र आहे. त्याचा अर्थ लक्षात घेतला की पटकन आपल्याला कळतं. सहितस्य भाव हा साहित्य. पाणिनी असं म्हणतोय की साहित्य म्हणजे काय, सर सहितस्य भाव हा साहित्य. सहितस्य म्हणजे काय, तर हितेन सहितम म्हणजे उत्कृष्ट अशा शब्दांचा, मानवी जीवनाला उपयोगी पडणाऱ्या अशा तत्वांचा विचार करणारे जे जे काही आहे ते सगळं साहित्य. आज आपण संत साहित्य म्हणतो, त्याचं कारण हे, दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन होऊ घातलेली असतात. अनेक जण जातात. काल परवा आपली आजच मला वाटतं आपली चर्चा झाली की साहित्य संमेलनाची अवस्था देखील आता कशी होत चाललेली आहे. सर मला मगाशी म्हणाले की फार लोक असतील असं नाही, कदाचित फार कमी असतील. तर खरं म्हणजे शिक्षक आहे, शिक्षकाला 2 विद्यार्थी समोर असले काय आणि 50 विद्यार्थी समोर असले काय फरक काही पडत नसतो. घेणारा किती आत्मीयतेने घेतो हे त्याच्या डोळ्यातून दिसतं आणि त्याच्या डोळ्यामधून दिसतं, म्हणून बोलणारा बोलू शकतो.
ही आमची चर्चा चाललेली होती. आणि त्यावेळेला सर असे म्हणाले, लेंडे सर मला, लेंडे सर तुम्हीच बोलतात म्हणे, की अलीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये देखील अशी परिस्थिती आहे की लोकच नसतात. तर त्याचं आणखी एक उत्तर देताना मी असं म्हणालो की अलीकडे माणसांच्या मागे कामाचा प्रचंड व्याप वाढलेला आहे. जिथे 5-5-6 लोक डिपार्टमेंट सांभाळत होते, तिथे एका माणसाला एक खांबी तंबू सांभाळावा लागतो आहे. बऱ्याच ठिकाणी तुमच्या अधिकारी वर्गामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट, हा काहीतरी मला देणार आहे आणि मला ते घ्यायला जायचं आहे, इतकी आत्मीयताही असण्याची गरज आहे ना. जिथे मला काही मिळत असेल, साधं घ्या, लहान मुलाशी थोडस गोड बोलल्यानंतर देखील त्याला असं वाटतं की हे माझ्यावर प्रेम करतात, माझ्याशी चांगलं बोलतात, मला काहीतरी देतात. एवढ्या मोठ्या लाखो रुपयांचा खर्च करूनही माझ्या पदरामध्ये काहीच पडत नसेल तर मला जाण्यात तिथे काय अर्थ आहे? अशाही प्रकारची भावना ही निर्माण होत चालली. आणि म्हणून मी मग त्यांना म्हणालो की ह्या सगळ्या गोष्टीला आपणच पुन्हा एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मित्रहो, शब्द आणि अर्थ यांचं सहितत्व जेव्हा एकत्र येतं तेव्हा साहित्य उत्तम रीतीने आपल्यापर्यंत पोहोचत असतं. संतांनी केवळ भाषा दिली नाही, संतांनी केवळ शब्द दिले नाही, संतांनी शब्दांच्या माध्यमातून विचार दिले. एका गणिताच्या प्राध्यापकाने हिणवायचं म्हणून मराठीच्या एका प्राध्यापकाला हिणवलं होतं आणि ते म्हणाले की तुम्ही मराठी शिकवता म्हणजे काय शिकवता? काही सायन्सच्या लोकांना सवय असते, भाषेच्या लोकांना काय, म्हणजे इथे कोणी असतील तर त्यांनी गैरसमज करून घेऊ नये, मी तसा चांगला माणूस आहे. तर भाषेच्या प्राध्यापकांना काय, मराठी भाषा नाटक शिकवलं, कथा शिकवली, कविता शिकवली, झालं. म्हटलं तू मला ते दिसले अस्वस्थ. म्हटलं काय झालं? तर त्यांनी सांगितलं म्हणे गणिताच्या प्राध्यापकांनी. म्हटलं तुम्ही काय उत्तर दिलं? मी पण ठासून उत्तर दिलं म्हणाले, मराठी शिकवतो म्हणजे मी मराठी शिकवतो. त्यांचं ते ठासून उत्तर संपायच्यात मी निघून. हे दुर्दैव आहे भाषेचं. मी मराठी शिकवतो म्हणजे मी काय शिकवतो हे मला जर माहिती नसेल तर भाषेच्या विद्यार्थ्यांची अवस्था काय व्हायची? मित्र हो, मी भाषा शिकवत नाही. भाषा हे माझं माध्यम आहे. भाषेच्याच माध्यमातून गणित शिकवलं जातं, भाषेच्याच माध्यमातून इतिहास शिकवला जातो, रसायनशास्त्र शिकवलं जातं, तत्वज्ञान शिकवलं जातं. भाषा हे माध्यम आहे. आणि भाषेच्याच माध्यमातून जीवनासंबंधीचे मूलभूत विचार शिकवले जातात, ते संत साहित्य. मला तुम्ही लक्षात घ्या, आज 800 वर्ष होऊन गेले संत साहित्याची परंपरा, अगदी महानुभावांपासून तर आजच्या तुकडोजी महाराजांपर्यंत, म्हणजे त्यातले काही गाडगे महाराजांपर्यंत त्यातले काही हे असे संत नसलेले अपवाद वगळले तर अखंडितपणे सुरू. म्हणजे आजही नागपूर विद्यापीठासारख्या विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 12 व्याख्यानं केवळ संत साहित्यावर ठेवावीशी वाटतात. याचं कारण तुम्ही लक्षात घ्या. आडात नसेल तर पोऱ्यात येणार कुठून, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. इथे आडात आहे म्हणून ते पोरं करून समाजापर्यंत पोहोचवण्याचा जो अट्टहास विद्यापीठ ठेवत आहे त्याच्या मागची भूमिका नीट लक्षात घ्या. मित्र हो, उडत आहे जन न देखवे डोळा, म्हणून येत असे कळवळा. ही जी संत साहित्याच्या निर्मितीची प्रेरणा आहे ती लक्षात घेण्याची गरज आहे. झालंय काय हे आपण नीट लक्षातच घेत नाही. आणि म्हणून एवढ्यापर्यंत आपली विचित्रता झालेली आहे की संतांना सुद्धा आम्ही आधुनिक काळामध्ये जाती जातीमध्ये विभागलेला आहे. हे माझं चुकत असेल तर आपण दुरुस्त करू शकता. कारण पंढरीला जाणारी वारी आमच्या पुण्याहून जाते. ही ज्ञानदेवाची, ही तुकोबाची, ही चोकोबाची, ही नामदेवाची.
तुकोबाच्या जातीचे म्हणतात तुकोबा श्रेष्ठ आहेत, चोखोबाच्या जातीचे चोखोबा श्रेष्ठ आहेत, नरहरी सोनाऱ्याचे म्हणतात नरहरी श्रेष्ठ. तुम्ही काय यांचं मूल्यमापन करताय? जात हा मूल्यमापनाचा निकष जिथे तयार होतोय ना, तिथल्या समाज व्यवस्थेची कीव येऊ नये तर काय यावं मला सांगा. दुर्दैव हे आहे, भारतात जो प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ताकद आहे आणि प्रचंड पैसाही आहे, बुद्धिमत्ता आहे, अडतो कुठे माणूस? जात, धर्म आणि भ्रष्टाचार हे 3 लागलेले महान शत्रू आहेत. महान शत्रू. आणि चौथा शत्रू म्हणजे औदासीन्य. पैसा आहे पण काही करण्याची इच्छा नाही. चाललंय चालू दे, हे बिघडत नाही, माझं काय, तर तुम्हाला पगार मिळतोय, संपलं. अरे पण पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचा विचार करा. संतांनी पाण्याच्या संदर्भात देखील व्यवस्थापन सांगितलेलं आहे. महानुभाव साहित्याचा जर तुम्ही विचार केला ना आणि महानुभावांची आश्रम पद्धती जर बघितली तर तुमच्या असं लक्षात येईल, पाण्याच्या संबंधी अत्यंत काटेकोर असणारे हे संत आहेत. काय माहिती? म्हणजे हिंसेचा भाग तर तिथे आहे, पाण्यातून सुद्धा हिंसा होते, हा भाग तर आहे, पण त्याचबरोबर पाण्याचा अतिवापर करून पुढच्या पिढ्यांचं आपण नुकसान करतो आहोत ही सद्भावनाही त्यामागे होती. कोणी शिकवलं हे? संतांनी शिकवलं. काळ किती बदलू मित्र, कोणत्याही समकालीन जीवन व्यवस्थेमध्ये संतांच्या आदर्श मूल्यांची जाणीव ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. जे संत जातीतीत आहेत, जातींच्या पलीकडे आहेत, त्यांना आम्ही जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करतो. आणि मग म्हणून कुल जाती वर्ण अशा प्रकारची भूमिका संतांना घ्यावी लागते. म्हणून कुल जाती वर्ण हे अवघेची गा अकारण. काल परवा कुणीतरी एक प्राथमिक शिक्षिका बोलल्यावर का मला आठवत नाही, कदाचित मला पुणे विद्यापीठात व्याख्यानाला गेलो तेव्हाची गोष्ट आहे परवाची. ते म्हणाले सर इतकी भयावह परिस्थिती आहे की लहान मुलांना एकमेकांना विचारायला लागले तुझी जात कोणती आहे. हे साधं गणित नाही आहे, तुम्ही लक्षात घ्या. तुझी जात कोणती आहे असं लहान मुलांनी विचारणं हे साधं नाही आहे. आजच आपल्या समाजाने गंभीर होण्याची गरज आहे मित्रांनो. राजकारण आपण बाजूला ठेवूया, आपण समाज करण्याच्या दृष्टीने विचार करू. आपण संतांच्या जीवनदृष्टीचा आणि आधुनिक जीवन व्यवस्थेचा समन्वय लावण्याचा प्रयत्न करूया. स्वामी चक्रधरांनी तर जाती वर्ण व्यवस्थाच नाकारलेली आहे. घर निवडीत भिक्षा करायची नाही, घर निवडीत भिक्षा करायची नाही. हे कोणाचं घर आहे, हे कोणाचं घर आहे नाही. जे पदरात पडेल, भिक्षेच्या पात्रात पडेल ते आनंदाने खायचं. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाहे, हे जे समर्थ रामदासांनी जे म्हटलेलं आहे याचं उत्तर कशाचं सांगा बरं. आहे कोणी जगात सुखी? हे आत्मचिंतन आहे रामदासांचं. आणि मी त्याचं उत्तर देतो, आहे दोन सुखी आहेत. दोन माणसं सुखी आहेत. एक म्हणजे वेडा, आहे की नाही सुखी?
काही कशाशी घेणे देणं नाही. आणि दुसरा म्हणजे संत, जो जनाबाईंनी सांगितला ना तो संत. कुणाचं वाईट चिंतायचं नाही, कुणाचं अशुभ चिंतन करायचं नाही. करायचं असेल तर शुभ चिंतन करा. मी नेहमी हेच म्हणतो की तुम्ही काही देऊ शकत नाही ना, नका देऊ. पण समाजाला 4 गोष्टी प्रेमाच्या देऊ शकता. ठीक आहे, 4 गोष्टी सांगता येत नसेल तर किमान प्रेम भऱ्या चेहऱ्याने पाहू तरी शकता. कारण आज समाजाला प्रेमाची नितांत आवश्यकता आहे. तुम्ही लक्षात घ्या, आई दिवसभर काम करून जेव्हा घरी जाते तेव्हा आईपासून अलिप्त असलेलं बाळ ती दिसल्याबरोबर लगेच तिच्याकडे झेप घेतं आणि तिला मिठी मारताय. म्हणजे किती तास तो प्रेमापासून दूर होते. तुम्ही लक्षात घ्या. तुमची समाज व्यवस्था बदलली हा भाग वेगळा, पण आधुनिक जीवन व्यवस्थेमध्ये ही जी परिस्थिती आहे त्याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला एक विशेष वाटत आहे की संतांचाही या समाजाने छळच केला. ज्ञानेश्वरांचा छळ केला नाही, प्रचंड छळ केला. आणि तरीही ज्ञानेश्वर काय मागतात समाजासाठी? पसायदान. ज्या समाजाने आपला छळ केला त्याच समाजासाठी आपण शुभचिंतन मागतो ईश्वराचं. मित्र हो, केवढी मोठी व्यापक भूमिका आहे. म्हणजे मला चटकन महात्मा गांधीजींची आठवण झाली की या गालावर मारलं असेल तर हा गाल पुढे करावा. इतकं सौजन्य आपल्याकडे आहे. गाडीवर चालत असताना जरा एखाद्याला म्हटलं की अरे बाबा जरा नीट गाडी चालव, तर तो एक तर तुम्हाला अशा पद्धतीने उत्तर देतो की तुमच्या काय बाबाचं घोडं मारलं, किंवा तुमच्याकडे अशा पद्धतीने पाहतोय की आपल्याला खजील झाल्यासारखं वाटतंय कोणत्या मूर्खाला मी काय सांगितलंय. नाही होऊ शकत. मित्रांनो, समाजाला आधुनिक या सबंध जीवन व्यवस्थेमध्ये समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची नितांत आवश्यकता आहे. माझ्या डोक्यात आणखी एक मुद्दा आहे. याच आधुनिक व्यवस्थेच्या संदर्भात आपल्याकडचा जो ड्रायव्हर वर्ग आहे, रिक्षा चालवणारा असेल, कार चालवणारा असेल, किंवा स्वतःचं व्हेकल चालवणार जो कोणी असेल, त्या सगळ्यांसाठी एका सर्टिफिकेट कोर्सची अत्यंत आवश्यकता असते. आणि तो कोर्स हा मूल्याधिष्ठित हवा. गाडीमध्ये पॅसेंजर बसलेले असतात, तो रिक्षा चालवतो, पटापट दोन्ही बाजून थुंकत राहतो. त्याला कळत नाहीये की आपण घाण वागतोय. कधी कधी ड्रायव्हर आपल्या गाडीची काच उघडतो आणि पचकन पिचकारी मारतो की मागे कोणीतरी आपल्या मागे गाडीच्या बाजूने येत आहे आणि त्यांच्या अंगावर घाण जाते आहे तोंडातली, याचीही त्याला जाणीव राहत नाही. आणि म्हणून संत एकनाथांनी आणि समर्थ रामदासांनी समाजातल्या अशा मूर्खांची मोठी यादीच केलेली आहे. तोही एक मूर्ख म्हणून. ही मूर्खांची लक्षणं सांगितली. सभ्यता नावाचा प्रकार नाहीये. तुम्ही लक्षात घ्या की जे ज्ञानेश्वर स्वतःला छळणाऱ्या समाजाच्या बद्दल देखील प्रसादाचं दान मागतात, त्याच वेळेला स्वामी चक्रधर सामाजिक परिवर्तनाची जाणीव करून देतात. एक सुंदर वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. स्वामी चक्रधरांनी लीळा चरित्रामध्ये जे म्हटलं आहे ते फार महत्वाचं आहे की अहंतेचे मूळ सकंदी उपटून काढा, नाही तर अंकुर निगती. इथे सुंदर भूमिका मांडली.
अहमपणा मित्र हो, आधुनिक जीवनामध्ये अहमपणा हा अधिक वाढत चाललेला आहे. म्हणजे वडील आणि मुलांमधला संवाद सांगतोय, अरे ते तुझे वडील आहे, असतील वडील, मी पण त्यांचा मुलगा आहे. या संवादामध्ये काय आहे लक्षात? मातृत्वाची जाणीव नाही. नागपूरमधली परिस्थिती मला माहित नाही, पण तुम्ही पुणे मुंबईकडे आलात तर तुमच्या असं लक्षात येईल की घरोघरची मुलं परदेशात आहेत आणि म्हातारे आई वडील काय म्हणतात त्याला, वृद्धाश्रमामध्ये अस्वस्थ झाले. समाजाची ही मानसिकता तुम्ही लक्षात घ्या. समाज हा स्थिर नसतोच कधी, तो परिवर्तनशील असतो आणि परिवर्तनशील असणं हे समाजाच्या विकासाचं लक्षणही समजतो आपण. पण परिवर्तन हे सकारात्मक दृष्टीने होणं हे विकासाचं लक्षण आहे. इथे आमच्या असं लक्षात येतं की समाजाची अपरिपक्वता अधिक वाढत चालली. त्या समाजाचा मीही एक घटक आहे, तुम्ही एक घटक आहात. ही का परिस्थिती होते? लहान मुलं स्वतः मित्रांना म्हणतात की तुझी जात कोणती, याचा अर्थ काय आहे? आम्ही कुठेतरी घरामध्ये जातीच्या संबंधी बोलतो आहोत. मुलांच्या कानावर हे सगळं चित्र पडत आहे आणि संतत्वाचं वळण लावण्याचा विचार आमच्या मनात येऊ शकत नाही. कारण आमच्याकडची संत पूजा जी चाललेली आहे ती किती व्यावहारिक आहे याचा विचार करा. अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पुन्हा लक्षात घ्या. अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नाही. अध्यात्म ही एक जाणीव आहे जी स्वपासून स्वेतरापर्यंतच्या प्रवासाची एक जीवन दृष्टी देणारी. स्व म्हणजे लौकिक जीवनामधलं व्यक्तिमत्व आणि अलौकिक जीवनामधलं व्यक्तिमत्व तो आहे की नाही हे दाखवता येत नाही, पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव काय असू शकते हे साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा विचार जेव्हा संत करतात तेव्हा गांभीर्याने आपल्याला त्याकडे बघण्याची गरज आहे. आपण म्हणजे दोन स्तर समाजामध्ये, एक संत साहित्याचा इतका आहारी गेलेला आहे की नुसतं टाळ उडत बसणं म्हणजे आपल्याला संत पावलेले आहेत, ईश्वर पावलेले आहेत अशी एक भूमिका आहे. आणि दुसरं म्हणजे या टाळकुट्या संतांनी समाजाला काय दिलं असं म्हणणारही आहे. आता टाळकुट्या संतांनी समाजाला काय दिलं हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे, पण हा प्रश्न का विचारू शकता तुम्ही? त्याचं कारण की संत साहित्याचं अंतरंग आपण कधीच बघितलेलं नसतं. समाजातल्या किती लोकांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, समाजातल्या किती लोकांनी तुकोबाची गाथा समजून घेतली, समाजातल्या किती लोकांनी लीळा चरित्राचं अस्तित्व डोळ्यासमोर ठेवलं. का होतं असं माहितीये का? परंपरेने वारसा चालत आलेला आहे. म्हणजे कित्येक ठिकाणी मला असा अनुभव आला की मॅन्युस्क्रिप्ट जे असतात ना, जुनी हस्तलिखित, त्याचा अभ्यास करीत असताना तुमच्याकडे हे हस्तलिखित आहे द्या. एक तर तो भाषेचा प्राध्यापक मागू शकेल, साहित्यात म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यासक मागू शकेल, की इतिहासाचा अभ्यासक मागू शकेल. तर त्यांचं उत्तर काय असतं? नाही, हे आमच्या परंपरेचं आहे आणि ते आम्हाला देता येत नाही कुठे. अरे पण परंपरेचा आहे, परंपरा सडत चालली आहे ना. शेवटी काय करतात, कुठेतरी विहिरीत टाकून देतात. पण ज्या संतांनी समाजाच्या साठी म्हणून काही जीवन भाष्य केलेलं आहे त्या संतांची ही ग्रंथ संपदा तुम्हाला समाजापर्यंत अजूनही मित्र पोहोचवत आहे. टाळ फुटणे म्हणजे संतांचं अस्तित्व नाही. तुम्ही तुकाराम वाचा, मग तुमच्या लक्षात की तुकारामाने अंधश्रद्धेवर अतिशय कडाडून टीका केली. नवस सायासे जर मुलं होत असतील तर लग्न करण्याची गरज काय, इतका रोखठोक प्रश्न संत तुकारामांनी विचारला. काय विचारला? कारण आमच्या समाजाची अंधश्रद्धा.
अजूनही समाजामध्ये या अंधश्रद्धेचे अनेक बळी जातात आणि समाज उघड्या डोळ्यांनी पाहतो, पण एकाचीही हिंमत होत नाही, एकाचीही भूमिका मांडली जात नाही की हे आमच्या संतांनी सांगितलेलं नाही. त्याचं कारण हे आहे की आम्ही संत वाचलेले नाही. संतांनी माणूस वाचला, पण माणसाने संत वाचलेला नाही, म्हणून तो संत वाचला. नामदेवांनी असं म्हटले आहे, न करी काया क्लेश इंद्रिया विरोध निरोध, माझा आहे बोध वेगळाची, तपतीर्थ दान हे सर्व वाड, नाम एक वाड केशवाची. तप, तीर्थ, दान, धर्म वगैरे या सगळ्या गोष्टींना त्यांनी विरोध केलेला आहे. काया क्लेश म्हणजे उपवास. आपल्याकडे उपवासाची मोठी परंपरा आहे. आज कोण दिवस? आज सोमवार नाही का? उद्या हो, मग मंगळवारचा असतो. म्हणजे एका अर्थाने फार धान्य कमी लागतं आपल्या याच्यामध्ये, असा त्याचा अर्थ होतोय. पण उपवास म्हणजे नेमकं काय? उपवास या शब्दाची खोड आहे उपपदार्थांचा वास, म्हणजे चव घेणे. मुख्य पदार्थ सोडायचे आणि मग बाकीच्या पदार्थांचा भरपूर खायचं. खिचडी खाल्ली, दाण्याची काय, शेंगदाण्याची आमटी काय, ते खजूर. मी कधी उपवास करत नसल्यामुळे शिकत होतो तेव्हा उपवास आपोआपच घडले, तो भाग वेगळा. पण आता काय क्लेश? उपवासाने कुठे काही एक मेकर आपलं आहे ना तुमच्या बुलढाण्याजवळचं, तिथली लिहा छान सांगतो. बोणेबाईंकडे स्वामी गेले आणि तो दिवस होता गोकुळ अष्टमीचा. आता आपल्याकडे गोकुळ अष्टमी म्हटलं की सगळ्या यशोदा मायांचा उपवास असतो, बरं की? कृष्ण, मला हेच कळत नाही, अरे कृष्ण जन्माला येणार आहे, तुम्ही का तुमच्या पोटाला त्रास करून घेता? आनंद व्यक्त करता की दुःख व्यक्त करताय? स्वामी बोडेबाईंना विचारतात, बाई आज काय? तर म्हणाले, जीजी आज जन्माष्टमी आहे. बर, मग काय करता तुम्ही? काही नाही म्हणे, मातीचा कृष्ण करते, मातीची यशोदा करते. स्वामी विचारतात, भाई देव काही माती आहे? राष्ट्रसंतांच्या एका गीतामध्ये देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हे जे राष्ट्रसंतांचं जे गीत आहे ना त्यामध्ये आलंय. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, हे लिहायचे चित्रातलं आहे. हे लिहायचे चित्र आहे. आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला की राष्ट्रसंतांची कोणीतरी एक नातेवाईक महानुभाव होते आणि बाईसांना ते म्हणाले की बाई देव काही मातीचा असतो? देव म्हणाले दुर्लभ आहे, या सगळ्या सृष्टीच्या पलीकडचा आहे. मग म्हणाले काय करू? म्हणाले बाई हे श्रीकृष्ण होईल, तुम्ही यशोदा माता व्हा. मी श्रीकृष्ण होतो, तुम्ही यशोदा माता व्हा, पण मातीचा देव करू नका. आणि मग बाईंनी बोडेबाईंनी उपवास धरला. ते म्हणाले बाई तुम्ही काही खात नाही? नाही म्हणाले, आज जन्माष्टमीचा उपवास करावा लागतो. तर स्वामींनी प्रश्न विचारला, म्हणे जिला कृष्ण जिच्या पोटी जन्माला आलेला आहे त्या यशोदेने तरी पेज तरी प्यायली असेल ना. पेजच उल्लेख, तर आपल्याकडे अजूनही भांडती स्त्रीला पातळ पेज देण्यात येत असेल, बरोबर की नाही? तर पेज तरी प्यायली असेल की नाही? देवकी पेज तरी प्यायली असेल की नाही कृष्ण जन्म झाल्यानंतर? तर म्हणाले बाई हा आनंद व्यक्त करा आणि उपवास करू नका. काया क्लेश, शरीराला विनाकारण क्लेश. आणि गंमत काय असं माहितीये का? अर्ध लक्ष भुकेकडे, अर्ध लक्ष देवाकडे. कधी 12 वाजता, कधी जन्माचा हे होतो, कधी जेवण करते. कशासाठी करता? भरल्या पोटाने पहा ना.
सूर्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर भरल्या पोटाने पहा, पोट भरून घ्या, आनंद व्यक्त करा. तुम्ही लक्षात घ्या, आमचे चौरे सर नाही म्हणतात की प्रेमाचा सगळा मार्ग पोटातून जात असतो. बरोबर. चार चांगले पदार्थ खायला मिळाले की आत्मीयता वाढायला लागत असते, प्रेम वाढायला लागत असते. मुलांना, सगळ्या मुलांना आयाच का आवडतात? तर आयांनी असं समजू नये की आपण फार प्रेम करतो त्यांच्यावर म्हणून आवडतात वगैरे वगैरे नाही. बायको आल्यानंतर कळतं, कारण तिने नाही केलं तर ती करून देते. तर तिथे मार्ग जो असतो ना तो पोटाचा असतो. त्या आईच्या पोटातूनच बाळ आलेलं असतं, त्यामुळे त्याची नाळ तिथेच असते आणि ती शेवटपर्यंत असते. म्हणजे आई या शब्दाला जगामध्ये दुसरं कोणतं मूल्यच नाही. आईच म्हणजे मी तर असं म्हणतोय की ईश्वरानंतर जगामध्ये कोणाचं स्थान असेल तर फक्त ते आईच. आणि म्हणून मातृदेवो भव, पितृनंतर मातृदेवो. यशोदेचा कृष्ण, देवकीचा कृष्ण, वसुदेवाचा नंतर. तेव्हा ह्या कायाक्लेश करणाऱ्या भूमिकेला कडाडून विरोध करणारा संत वर्ग आहे. आणि आजही आपल्याकडे या अंधश्रद्धेवर समाजामध्ये सगळं व्यवस्थापन चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं. मित्र हो, विटाळ चांडाळाच्या कल्पनांना सुद्धा काही ठिकाणी अजूनही एवढा विज्ञानवादी कालखंड ज्याला आपण म्हणतो त्या विज्ञानवादी कालखंडामध्ये सुद्धा विटाळ चांडाळाच्या कल्पनांना समाजामध्ये स्थान आहे. आणि यादव काळामध्ये 12व्या शतकामध्ये 800 वर्षापूर्वी स्वामी चक्रधरांनी या सगळ्या कल्पनांना बाजूला फेकलं होतं. म्हणजे उपवास तापास तर करायचीच नाहीये, कर्मकांड करायचंच नाहीये, कर्मकांडाचा विरोध केला. मग काय करायचं? म्हणजे अध्यात्म हे जे अज्ञानत्वाच्या दृष्टीने आपण विकसित करतो ना तसं नाहीये. अध्यात्म ही एक विचार प्रणाली आहे जी समाजाच्या विकासासाठी म्हणून आलेली आहे. त्याचा विचार करता आला पाहिजे. म्हणून मी मगाशी म्हणालो की या संतांनी काय दिलं असं म्हणणारा वर्ग आहे एकीकडे, आणि दुसरीकडे संत म्हणजे सर्वश्रेष्ठ, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. अरे हो, पण काय सांगितलं संतांनी माहिती? म्हणजे भक्ती ही डोळस असावी मित्रांनो. म्हणजे मला महानुभावांच्या काही भूमिका ह्या फार महत्वाच्या वाटतात. त्याचं कारण हे आहे की ज्ञानाशिवाय वैराग्यालाही महत्व नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. वैराग्य म्हणजे कोण? जो संत आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञान नसेल तर त्याच्या वैराग्यालाही महत्व नाही आहे. कारण वैराग्य कसं करावं हेही कोण शिकवतं? ज्ञान शिकवतं, अज्ञानात कोणी शिकवतं. पूजा कोणाची करायची, देव कोणाला मानायचं हेही ज्ञान शिकवतं. म्हणजे मानवी जीवनाचा विकास घडवून आणायचा असेल, मानवी जीवनाचं दुःख नाहीसं करायचं असेल तर ज्ञान हेच अत्यंत आवश्यक आहे. मला सांगा, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी कशावर भर दिला सर? ज्ञानावरच भर दिला. ज्ञान नाही म्हणून कर्ज काढतो, लग्न करतो मुला मुलींचे आणि कंगाल होऊन जातो. ज्ञानावरच भर दिलेला आहे. आणि म्हणून सावित्रीबाईंच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचं मोठं कार्य हातात घेतलं. पण तुम्हाला माहिती आहे, एवढं सगळं होऊनही आज स्त्रियांची कुचंबणा होत नाही असं मला सांगा. सुशिक्षित अशिक्षित कोणी सांगायला धजावणार नाही.
चाललंय आमचं बरं चाललं, कशाला आवडवा करतात, मीठ घालतो. पण मित्रांनो, यादव काळामध्ये स्त्रियांना समानतेचा अधिकार देणारा जर कोण असेल तर तो हा संत वर्ग आहे. मला सांगा, महानुभाव संप्रदायामध्ये कितीतरी स्त्री आहेत. आद्य कवयित्री महदंबा जिने ज्ञानेश्वरीच्या आधी काव्य लिहिलंय लवळे, जिच्या काव्याने मी सुरुवात केली व्याख्यानाची, ती जनाबाई. डोईचा पदर आला खांद्यावरी असं भरल्या बाजारी जाईने मी असं म्हणणारी जनाबाई. कितीतरी स्त्री आहे महानुभावांमध्ये, कितीतरी स्त्री आहे. या संतांनी पहिल्यांदा स्त्रियांना धर्माचा अधिकार दिला, ज्ञानाचा अधिकार दिला आणि मोक्षाचाही अधिकार दिला. स्त्री म्हणजे न्यून असं समाजामध्ये पाहण्याची आपली जी भूमिका होती ना, ती लक्षात घ्या. स्त्री म्हणजे परावलंबी, स्त्रीमध्ये परावलंबी, वामाक्षी, वाम बाजूलाच उभी असली पाहिजे स्त्री, उजव्या बाजूला नाही. का? समानतेचा अधिकार नाही, संतांनी तो दिला. सारंग पंडित जेव्हा स्वामी स्त्रियांना तत्वज्ञान निरूपण करीत होते त्यावेळेला स्वामींकडे अशाच तऱ्हेने बघितलं की ह्या काय स्त्रिया, त्यांना काय करू, उचलून फेकू का मारू, अशा पद्धतीने. स्वामी नंतर त्यांना म्हणाले, सारंग पंडित इकडे या. का? तुमच्या मनात काय विचार आला होता सांगू? या स्त्रियांच्या बद्दल वाईट विचार आला होता तुमच्या मनामध्ये? म्हणाले, तुमचा काय जीव आहे आणि यांची काही जीवली आहे? तुम्ही श्रेष्ठ आहात आणि कनिष्ठ आहे? नाही. ताटी उघडा ज्ञानेश्वर असं म्हणण्याची ताकद, ज्ञानेश्वरांना म्हणण्याची ताकद जनाबाईमध्ये आहे. आणि स्वामी चक्रधरांचा सर्व मार्ग परिवार चालवण्याची ताकद बाईसामध्ये होती. पैठणच्या बाईसा, नागांबिका उर्फ बाईसा. काही जरी करायचं असेल तर स्वामी म्हणायचे, दुसऱ्या कोणत्याच त्यांनी काही केलं असेल तर स्वामी म्हणायचे, बाईसांना विचारलं काय महत्व, लक्षात घ्या. जो सर्व परिवार स्वामींना ईश्वर अवतार मानून त्यांची पूजा करतो आहे, ते स्वामी चक्रधर त्या शिष्यांना विचारतात, बाईसांना विचारलं का? साधे आऊसा नावाची साध्वी होती, ती आलं धुवायला ओहळावर गेली आणि तिने आल्याची सालं निघाली म्हणून ती बांधून घेतली आणि ओच्यामध्ये आपल्या बांधून ठेवली. ती नंतर खाता येईल आपल्याला. स्वामी ती आल्यानंतर म्हणते, बाई तुमच्या ओच्यामध्ये काय बांधलेलं आहे? तर म्हणे, जी ती याची सालं निघाली होती ती बांधून ठेवली नंतर खायसाठी. बाईसांना विचारलं काय? केवढं वेगळं पण आहे की प्रत्येक गोष्ट बाईसांना विचारून घ्या एका स्त्रीला, कारण ती स्त्री या सर्व मार्गाची रक्षक आहे. स्वामी जेव्हा इथून निघून गेले तेव्हा नागदेवाचार्यांना जरी संप्रदायाचं प्रमुख केलं असलं तरी देखील नागदेवाचार्यांना देखील महदंबेच्या ओटीत घातलं होतं. आपल्याकडे ओटीत घालण्याची भाषा असते बघा. नागदेवाचार्यांना महदंबेच्या ओटीत घातलं होतं. म्हणजे स्त्रियांचं श्रेष्ठत्व ज्या संतांनी मान्य केलेलं आहे त्या संतांना तुम्ही कोणत्या नजरेने पाहता? संत म्हणजे टाळते, संतांना ज्ञान नाही. संत म्हणजे फक्त भक्ती करणारे, अरे नाहीये. भक्ती हा संत साहित्यातला एक वेगळा घटक आहे आणि जीवन विषयक मूल्यनिष्ठ विचार हा वेगळा भाग आहे. पण आपण त्याची गल्लत करतो आणि आपण त्याकडे या नजरेने पाहतोय. म्हणून संतांच्या संदर्भामध्ये ह्या काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. मित्रहो, पसायदानाचा मगाशी मी उल्लेख केला की दुरितांचे तिमिरता, जे पसायदान, केवळ पसायदान ज्ञानेश्वरांचं एक महाकाव्य मित्र, एक महाकाव्य की ज्याच्यामध्ये मानवी जीवनाचं एवढं सखोल चिंतन केलेलं आहे. आणि ही संत कोणाची एकाची नसतात. मगाशी मी म्हणाल त्याप्रमाणे की तुम्ही जरी संतांना जातीत वाटलं तरी की संत कोणत्याही जातीचे नाहीये. संतांना जात नाहीच आहे, संतांना जातही नाही. त्याच्या पुढचं बोलायचं तर संतांना धर्मही नाही.
संतांचा धर्म एकच, तो म्हणजे मानवतावाद. जसं सर्व जीवांचं चिंतन करीत असताना ज्ञानदेवांनी पसायदान म्हटलं, तसं एकाच ओळीमध्ये स्वामी चक्रधरांनी पसायदान म्हटलं. भक्तांनी प्रश्न विचारला की स्वामी आपण कोणाचं चिंतन करता? स्वामी म्हणाले सकल जीवांचं चिंतन कर. आता हे सकल जीवांचं चिंतन करणे ही गोष्ट छोटी वाटते, पण ती अस्तित्वाने फार मोठी आहे, फार व्यापक आहे. मित्र हो, अहमपणा हा जर आपल्या मनातून कायमचा निघून गेला नाही, म्हणून मगाशी स्वामींचं वाक्य सांगितलं होतं की अहंतेचं जे मूळ आहे ते मुळासकट काढा, नाही तर मग काय होईल, त्याला अंकुर निघतात आणि ते अंकुर पुन्हा फोफावतात. तर ते अहंतेचं मूळ सकंदी उपटून काढा आणि तिथे शांतीचं रोप लावा. संतांना समाजामध्ये काय पाहिजे आहे? शांती पाहिजे. आधुनिक जीवन व्यवस्थेमध्ये शांती शोधावी लागते. घरोघरी शांता असतील देशातला भाग, पण शांतामध्ये शांती आहे का हा भाग शोधावा लागतो. कारण सातत्याने आजच्या धकाधकीच्या काळामध्ये तुम्ही किटलेली माणसासारखी गंगाधर गाडगेंच्या कथासंग्रहामधल्या कथा वाचा किंवा अरविंद गोखलेंच्या कथा वाचा की संबंध वास्तव जीवनाचा होत जाणारा परिणाम. म्हणजे मला वाटते गोखलेंच्या कथेमधली एक नायिका आहे, मला नाव आठवत ते नेमकं, ती असं म्हणते की मला या चाळीमध्ये माझ्या बाळाला जन्म द्यायचा. इथे वाचून अस्वस्थ झालो होतो. अस्वस्थ यासाठी झालो होतो की स्त्रियांचं दुःख काय आहे आणि निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये स्त्रियांचा आनंद काय. स्त्रीच्या जीवनातला सगळ्यात आनंददायी क्षण कोणता असेल? ती कोणाची तरी पत्नी होते तो नव्हे, ती जेव्हा आई होते तो तिच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ क्षण असतो. आणि त्या सर्वश्रेष्ठ अशा क्षणाचा आनंद मी या चाळीमध्ये, जिथे कोणीतरी लुंगी खोचून गाणे म्हणतोय, जिथे कोणीतरी फुंकारी घालतोय, जिथे कोणीतरी विड्या फुंकताय, जिथे कोणीतरी घणाघात घालताय, अशा व्यवस्थेमध्ये मी माझ्या मुलाला जन्म देऊ शकणार नाही. ही जी स्त्रीची भावना आहे, हे जे स्त्रीचं दुःख आहे, जे आधुनिक साहित्यामध्ये येत आहे, या प्रश्नांची उत्तरं संत साहित्यामध्ये आहे. आज समाजाचं बिघडत चाललेलं मानसशास्त्र, आज तुम्ही बघा सायकॅट्रिकचा धंदा फार जोरात चाललेला आहे. सर आमच्या पुण्यामध्ये तर प्रचंड चाललेला आहे, मुंबईमध्ये प्रचंड चाललेला आहे, नागपूरमध्ये मला माहिती नाही. सायकॅट्रिक कडे जा, ते तुम्हाला उत्तम सांगतील. काय सांगतात, काय सांगत नाही. तर मी अशा अनेक लोकांशी चर्चा केली, काय सांगितले यांनी तुम्हाला, म्हणजे माफ करायचे कोणी मानसशास्त्राचे अभ्यासक असतील तर. कारण मी साहित्य शिकवतो म्हणजे मी मानसशास्त्रही शिकवतोय, तुम्ही लक्षात घ्या. जसं मी आता त्या गोखलेंच्या कथेमधल्या स्त्रीचं मानसशास्त्र काय एका 2 ओळींना सांगितलं, तुम्हाला 2 वाक्यांना सांगितलं, हे मानसशास्त्र. तुमचेच प्रश्न तुम्हाला विचारतात, तुमचीच मानसिकता लक्षात घेऊन साध्या साध्या पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. पण यासाठी जीवन मूल्य देणारी जी संत साहित्याची भूमिका आहे ती जर लक्षात घेतली तर मला असं वाटतं जगातलं मानसशास्त्र अधिक उत्तम पद्धतीने पुढे जाईल. म्हणून संतांनी मानसशास्त्र दिलंय, लक्षात घ्या. टाळ कुठे, मी पुन्हा पुन्हा त्या मुद्द्यावर येतो, त्याचं कारण माझ्या मनामध्ये या गोष्टीचा राग आहे की संतांकडे केवळ आध्यात्मिक भूमिकेतून पाहिलं जातं. अरे अध्यात्म हा त्याचा एक वेगळा पार्ट आहे, मगाशी मी सांगितलं. पण जीवनाशा संबंधीचा केलेला विचार, संत साहित्यामध्ये विज्ञानही आहे, विज्ञान आहे संत साहित्यामध्ये. आमच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर संजय ढोले नावाचे पदार्थ विज्ञान विभागाचे आता ते विभाग प्रमुख झालेले आहेत. त्यांचा मी कथासंग्रह वाचत होतो, अगणित वगैरे अशा प्रकारच्या काही निरपराध वगैरे अशा कथा वाचल्या मी. आणि माझ्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू आणि
दुसऱ्या दिवशी मी त्यांना सकाळी फोन केला की म्हटलं तुम्हाला वेळ किती वाजता आहे? तर म्हणाले काही नाही, तुम्ही या. मग आम्ही दुपारी 3च्या वेळेनंतर ठरवले. आणि त्यांच्याकडे मी गेल्यावर त्यांना पहिला प्रश्न विचारला की तुम्ही हे जे कथेमध्ये मांडलेलं आहे, विज्ञान कथांमध्ये जे सगळं मांडलेलं आहे, काय मांडलं होतं की माणूस मेल्यानंतर सुद्धा तो जिवंत होऊ शकतो. तर हे खरं आहे का? कारण त्यांनी त्याचं हे दिलं होतं की माणसाच्या त्याच्या पेशी असतात, त्या पेशी तयार केल्या जातात आणि त्या पेशी बरोबर त्या रक्त याच्यामध्ये सोडल्यानंतर, शरीरामध्ये सोडल्यानंतर ते व्यक्तिमत्व पुन्हा जिवंत होतं वगैरे. आता विज्ञान शाप की वरदान हा प्रश्न इथे राहणार की काही गोष्टी त्यातून अघटितही होणार आहेत. म्हटलं हे खरं आहे का? तर ते म्हणाले हे 100% खरं आहे. मी त्यांना प्रश्न विचारला, आता म्हटलं मी तुम्हाला लीळा चरित्रातली एक गोष्ट सांगतो. लीळा चरित्रामध्ये मेहकर इथे स्वामी रोज भिक्षेला जायचे एका बाईकडे आणि ती बाई त्यांना रोज भिक्षा वाढायची. आणि एक दिवस ते भिक्षेला गेल्यानंतर तिचा नवरा जो होता तो म्हणाला की स्वामी क्षमा करा, तुम्हाला भिक्षा देणारी गेली. आणि तिची बॉडी याच्यामध्ये नेलेली होती. स्वामी तिथे गेले आणि स्वामी त्या बाईला म्हणतात की बाई उठा, तुम्हासी एक भिक्षा वाढायची, एक भिक्षा अजून आमची राहिलेली आहे, ती वाढा. आणि बाई उठली. कालपर्यंत ह्या लीळेने माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांची ओलई निर्माण केलेली होती. मला त्याचं उत्तर सापडत नव्हतं. अध्यात्मामध्ये उत्तर आहे, पण आपण कसे सगळ्या गोष्टी अध्यात्माने आपण घेत नाही. आपल्याला काही समाजनिष्ठ, काही विज्ञाननिष्ठ भूमिका आपली हवी असते. आणि मी त्यांच्या समोर हे सगळं मांडल्यानंतर ते म्हणाले की ही गोष्ट सर अगदी खरी आहे. म्हणजे संत साहित्यामध्ये विज्ञान आहे नाही याच्यातला भाग नाही, शोधा. मगाशी जे कुलगुरू म्हणाले की तुम्ही पीएचडी करता, पण पीएचडीच्या ज्ञानाचा उपयोग हा समाजासाठी कितपत होतो? म्हणजे लिहिलेला प्रबंध हा तिथे प्रबंधापुरतच मर्यादित राहतो, जो समाजापर्यंत येत नाही. पहिली गोष्ट, लिहिलेला प्रबंध समाजापर्यंत यावा इतक्या ताकदीचा आहे का? हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमचं संशोधन हे वेगवेगळ्या अंगाने आहे की नाहीये? केवळ माझ्या जातीचा संत म्हणून मला त्याच्यावर पीएचडी करायची, याला काही अर्थ नाहीये. म्हणजे असे उदाहरणं, असे अनुभव आम्हाला आमच्या काळामध्ये बरेच आलेले. तर मुद्दा असा आहे की त्यांनी मला सांगितले की हे खरं आहे आणि हे होऊ शकतं. तर वेगवेगळ्या अंगाने, म्हणजे विज्ञानाच्या जाणीवेतून सुद्धा तुम्हाला विचार करण्याची गरज आहे. पर्यावरणाचा विचार महानुभाव साहित्यामध्ये केलेला आहे, जो आज आपण करत नाही. झाडाचं पान तोडायला देखील विरोध केलेला आहे, कारण झाडामध्ये जीव असतो हे विज्ञानाने आज आपल्याला सांगितलं असलं तरी देखील महानुभाव साहित्यामध्ये त्याची नोंद की 800 वर्षापूर्वी झालेली आहे. आणि म्हणून झाडाची पानं तोडू नका, झाड तोडू नका, किंबहुना झाडाच्या खाली बसू नका, नाही तर झाडाचं फळ तोडण्याची इच्छा आहे. ते त्याचं अपघात आहे, ते त्याच्या मालकीचं आहे, ते हिरावून घेऊ नका. नॅचरली पडलं तर खातो भाग वेगळा, पण तोडू नका. त्याच्या मागे जे विज्ञान आहे ते विज्ञान समजून घेण्याचा विचार, विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न हा आपल्याला करण्याची गरज आहे. आणखी एक दोन मुद्दे मांडतो आणि थांबतो. एक आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे संतांनी, सर्वोच्च संतांनी अहिंसेचा पुरस्कार केलाय की नाही? तर केले. हिंसा ही 3 प्रकारची असते. एक शारीरिक हिंसा, दुसरी मानसिक हिंसा आणि तिसरी शाब्दिक हिंसा. आपल्याकडे जो हिंसाचार होतो ह्या 3ही पातळी होतो. म्हणजे एखाद्याला शिव्या घालणे ही शाब्दिक हिंसा झाली, त्याचं मन दुखवलं जाते की नाही? आता आई मला माहित नाही, पण आपल्या विदर्भामध्ये आईवरून शिव्या देण्याची घाण पद्धत होती. जी आई अख्ख्या जगाचं दैवत आहे तिच्यावरून शिवी देत असायची तू, वाईट वाटत. तर काय सांगतो तुम्ही?
अहिंसा. तर ही शाब्दिक हिंसा आहे, मानसिक हिंसा आहे. मन दुखवलं गेलं मानसिक हिंसा झाली, आणि शारीरिक हिंसा म्हणजे शस्त्र चालव. स्वामींनी असं म्हटलेलं आहे, चक्र स्वामींनी, की आत्मघातकीयाला ठाऊ नाही. आत्मघातकी माणसाला मोक्षाचा अधिकार नाही, पुण्याचा अधिकार नाही. एक लक्षात घ्या, हे दिसायला फार सोपं आहे, पण त्याच्या मागची विचार प्रणाली जर लक्षात घेतली तर संतांच्या भूमिकेचं श्रेष्ठत्व आपल्या लक्षात येत आहे. काय त्याच्या मागे भूमिका आहे, काय हिंसा करतात. स्वातंत्र्याला स्वामींनी मोक्ष म्हटले आहे. स्वातंत्र्य म्हणतो ना आपण, मला माझं स्वातंत्र्य हो. आज आपण स्वातंत्र्यासाठी भांडतो आहोत. लहान लहान मुलं म्हणायला लागले, मग मला वाटतंय म्हणून मी करतोय, मला आवडतं म्हणून मी करतोय. लहान मुलगा सुद्धा आज स्वातंत्र्याची भाषा करतोय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण समाजाला स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अर्थ दुर्दैवाने अजूनही कळालेला नाही. ज्ञानदेवांनी देखील स्वातंत्र्याची भूमिका मांडली. जो जे वांछिल तो ते लाहो. जो जे म्हणजे काय, खालून दे टेबलच्या, नाही तर वरून दे, पाकिटातून दे, नाही तर आणखी कशातून दे, पण दे. हे ज्ञानदेवांना अपेक्षित नाही. नैतिक मूल्य अपेक्षित आहे. हे नैतिक मूल्य मागणं हे गरजेचं आहे. आज अहिंसेचं हिंसेचं स्तूप इतकं वाढत चाललेलं आहे की टीव्ही लावल्यानंतर किमान 2-3 बातम्या तरी त्यामध्ये हिंसेच्या असतातच, आणि वाईट वाटतं. लहान लहान मुलांना पळून देण्याच्या घटना पाहिल्यानंतर जीव कासावीस होतो की काय वाटत असेल त्या बाळाला. पण समाजामध्ये हे मूल्य अजून रुजलेलं नाही, आणि म्हणून आपली परिस्थिती अशी होते आहे की आपल्याला ह्या गोष्टी कळतच नाहीये. म्हणून स्वामींनी असं म्हटलेलं आहे की सगळ्यांवर प्रेम करा, जगावर प्रेम करा. ज्ञानदेवांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे, जैनांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे, वीरशैवांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की जगावर प्रेम करा. पण जगावर प्रेम करण्याच्या आधी मी असं म्हणेन, पहिल्यांदा स्वतःवर तर प्रेम करा. ज्याला स्वतःवरच प्रेम करता येत नाही मित्रांनो, तो जगावर काय प्रेम करणार. माझ्यावर मला प्रेम करता येत नाही म्हणून मी आत्मघातकी वृत्तीने वागतो, मी मलाच अस्तित्व संपवणं. मित्र हो, स्वतःचं अस्तित्व संपवणं म्हणजे जगाचे प्रश्न संपवणं नव्हे. आज शेतकऱ्यांच्या हिंसा होतात, आर्थिक अडचणीमुळे होतात असं सातत्याने म्हटलं जातं. हिंसा झाली म्हणजे प्रश्न मिटलेत का शेतकऱ्यांच्या जीवनातले? नाही मिटले. मुलगा आहे, लग्नाला आलेली मुलगी आहे, त्याच्या मागे राहणारी पत्नी आहे, आई असेल, जे कोणी असतील, तो परिवार आहे, तर त्यांचं काय? शेतकरीच हिंसा करत नाही असं नाहीये. टेक्नॉलॉजीमध्ये, तंत्रज्ञानामध्ये काम करणारे अनेक विद्यार्थी 25-26 शेतीमधले मी पाहिलेले आहेत, आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत. का? भरपूर पैसा मिळतो. काय मिळतो? भरपूर पैसा मिळतो, पण तासनतास काम करून कामाचा जो ट्रेस येतो त्यातून मुक्ती नाही. अस्वस्थता निर्माण होते. बायकोही तंत्रज्ञानामध्ये काम करणारी, नवराही तंत्रज्ञानामध्ये काम करणारा, दोघांचं तंत्र काही जुळत नाही, आणि त्यामुळे जीवनाचा संबंध तंत्र बिघडत जात असतं. त्याचं कारण हे आहे की तुम्हाला पैसा मिळतो तरीही आत्महत्या होते, पैसा मिळत नाही म्हणूनही आत्महत्या होते, नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या होते. नेमकं काय पाहिजे? म्हणजे पैसा हे काही या प्रश्नावरचं उत्तर असू शकत नाही. साने गुरुजींनी आत्महत्या केली, जगाच्या शांतीसाठी आत्महत्या केली, पण साने गुरुजींनी आत्महत्या करून त्यांचं समाधान करून घेतलं. जगाचं समाधान झालं का? मला याचं उत्तर नाही. आज पुन्हा साने गुरुजी हवे होते आत्महत्या, कारण समाजामध्ये
शांतीचं मूळ रोवायचं असेल तर मित्रांनो, संत साहित्याचा विचार करण्याची गरज आहे, अंधश्रद्धेने नाही. आणि एक मुद्दा शेवटचा सांगतोय. मगाशी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उल्लेख मी केला होता. आइन्स्टाईनने असं म्हटलेलं आहे की सायन्स विदाउट रिलिजन इज लेम अँड रिलिजन विदाउट सायन्स इज ब्लाइंड. धर्म विरहित विज्ञान पांगळ आहे आणि विज्ञान रहित धर्म हा आंधळा आहे. सांगड घालता आली पाहिजे. आपल्याकडे गंमत काय माहिती, शिकागो विद्यापीठामध्ये एक भारतीय मनुष्य गेले आणि गेल्यानंतर त्याचं अशा लक्षात आलं की एका टेबलवर एक सद्गृहस्थ बसलेले आहे आणि त्यांच्या हातामध्ये रामायणाची प्रत आहे. साहजिकच भारतीय माणसाला आनंद झाला की बाबा रामायण, माझ्या देशातलं रामायण हा वाचतोय. तो आपल्या त्या ग्रंथालयामध्ये गेला, पाहून वगैरे सगळं आला आणि परत एखाद्या तासाने 1.5 तासाने आला. तो पाहतो तर पुन्हा त्याच्या असं लक्षात आलं की शिकागो विद्यापीठामध्ये बसलेला तो अभ्यासक त्याच पृष्ठावर होता. आणि मग त्याला असं लक्षात आलं कदाचित संस्कृत मधलं रामायण असल्यामुळे याला समजत नसावं, आपण थोडी मदत करूया भारतीय म्हणून. म्हणून तो त्याच्यापर्यंत गेला आणि म्हणाला की मी तुम्हाला मदत करू शकतो काही, कारण मी भारतीय आहे आणि रामायण माझ्याच देशात आहे. वा वा, फार आनंद, त्यांना आनंद. ते म्हणाले बसा. बरं, काय काय तुम्ही मगापासून याच पृष्ठावर हे करताय? ते म्हणाले बरं सर, तुम्ही आलात, मला एक प्रश्न पडले, त्याचं उत्तर मिळत नाही. ते म्हणाले लक्ष्मणाने जेव्हा लक्ष्मण रेषा आखली होती तेव्हा लक्ष्मणाने त्यात असं कोणतं द्रव्य पुरलं होतं की ज्या द्रव्यावर माणसाची सावली पडल्याबरोबर आग लागली. भारतीय माणूस वाक्य पूर्ण होता क्षणिक उठला. त्याच्यानंतर तो कधी शिकागोला गेला. ही आपली मानसिकता आहे आणि ही त्यांची मानसिकता. तेव्हा संत साहित्याचा विचार जर आपल्याला करायचा असेल तर तो केवळ आध्यात्मिक भूमिकेतून करू नका, सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने करा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की संत साहित्य हा मानवी जीवनाच्या विकासाचा कणा आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोगुती. शुद्ध बीज लावा, उत्तम संस्कार घडवा. गरज आहे की उत्तम संस्कारांची? ते उत्तम संस्कार नाहीत म्हणून मुलगा आईला शिव्या घालतो, बापावर हात उगारतो. ते उत्तम संस्काराचं लक्षण नाही. उत्तम संस्कार तिथे होते की वयाने आणि ज्ञानाने श्रेष्ठ असलेल्या ज्ञानदेवांना देखील तत्वाची जाणीव करून देणाऱ्या जनाबाई होत्या आणि ज्ञानेश्वर सहजपणे नंतर ताटी उघडतात, पण उलट उत्तर देत नाही. इथे उलट उत्तर मिळालं नाही असं एकही घर आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे का होत आहे मित्र? तेव्हा शुद्ध बीज, शुद्ध विचार, शुद्ध संस्कार हे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी संत साहित्याची नितांत गरज आहे. त्याकडे केवळ अध्यात्म म्हणून पाहू नका. आता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोगुती याच्यात कोणतं अध्यात्म आहे? सामाजिकता आहे, संस्कारिकता आहे. कोणतंही साहित्य हे कालखंडातल्या संस्कृतीचं अस्तित्व दाखवणार असतं. आणि संत साहित्य असं आहे की जे कालातीत आहे. असं म्हणाल 800 वर्ष होऊन गेले तरी आपण त्याचा अभ्यास करतो आणि पुढे आणखी हजारो वर्षापर्यंत या साहित्याचा अभ्यासच करीत राहणार आहोत. फक्त करीत राहत असताना मला एवढंच सांगायचं आहे की केवळ आध्यात्मिक भूमिकेपेक्षाही त्यांची सामाजिक जाणीव, त्यांची वैचारिक भूमिका, त्यांची परिवर्तनवादी भूमिका ही अधिक लक्षात घ्या. आणि असं जर झालं तर ज्ञानदेवांच्या, नामदेवांच्या आणि तुकारामाच्या भाषेत मी एकेकाची ओळख घेऊन सांगतो. आनंदुरे आजी परमानंदुरे, आनंदुरे आजी परमानंदुरे ज्ञानेश्वर म्हणतात. आजीचा दिवस सोनियाचा, नामदेव म्हणतात. आणि तुकाराम म्हणतात आनंदाचे डोही आनंद धरण. तेव्हा हा आनंद पेलण्याची क्षमता आजच्या समाजामध्ये निर्माण होण्यासाठी संत साहित्य हा अत्यंत महत्वाचा धागा आहे.
हे आपल्याला विसरता येणार नाही. संत साहित्यासारखं श्रेष्ठ जीवन मूल्य हे आज आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. हे आपण गंभीरपणे विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं मला सांगावंच वाटलं. मित्रहो, बऱ्यापैकी वेळ मी बोलत राहिलो आणि बोलत राहिलो त्याचं कारण तुम्ही उत्तम मनाने ऐकत होता. उत्तम मनाने असं म्हणण्याचं कारण असं की डोळे माझ्याकडे आणि मन दुसरीकडे अशी अवस्था होत असेल तर ते सुद्धा डोळ्यातूनच कळत असतं. आणि म्हणून आमच्या भारतांबेंनी असं म्हटलंय, डोळे हे जुलमीकडे. डोळ्यांमध्ये जे भावतरंग असतात ते सहजपणे कळतात. आणि मी शिक्षक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यातले भाव वाचून, तुमच्या डोळ्यातले अभंग वाचून मी बोलत होतो. याचं सारं श्रेय तुम्हाला आहे आणि मला निमंत्रित करणाऱ्या या दोन्ही महोदयांना आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो आणि मानतो. धन्यवाद. असाच संपलाय. तो थोडासा निराश होतो, परंतु इतर दिवस महाप्रसाद खायला मिळाला म्हणून मनोमन देवाचे आभार मानतो आणि लगेच बाहेर येतो. आणि बाहेर आल्यावर त्याला कळतं की त्याची चप्पल गायब आहे. मग मात्र तो थोडासा खावला बावला होतो. तर अशी त्या मुलासारखी संपूर्ण मानव जातीची बौद्धिक आणि आध्यात्मिक जीवनाची कैची मध्ये माणूस सापडलेला आहे, त्या चक्रामध्ये सापडलेला आहे. आणि सरांनी त्यांच्या भाषणामधून तार्किकपणे व सतत विवेक बुद्धीने या दोघांचा समतोल साधता येईल, त्यांचं संतुलन करता येईल असं मला वाटतं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवी विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर श्याम कोरेटे सर यांनी त्यांच्या भाषणातून आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्तम मार्गदर्शन करणारे आणि आजच्या या व्याख्यानमालेतील संत साहित्य आणि आधुनिक जीवन या संदर्भात वक्ता म्हणून आज प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर सर यांनी अतिशय चांगलं सुंदर प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सर, आपले खूप खूप आभार. विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू आमचे डॉक्टर सुभाष चौधरी सर या ठिकाणी नियोजित अशा प्रकारचे अध्यक्ष होते, पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांनी ही दुरा माझ्यावर दिली आणि त्यामुळे मी खूप विशेष या ठिकाणी व्याख्यान करणार नाही. पण तरी सुद्धा काही गोष्टी काही उत्सुकता माझ्या मनात ज्या निर्माण झाल्या त्या आपल्या सोबत थोडक्यात 2 मिनिटात मी आपल्या शेअर करू इच्छितो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सन्माननीय डॉक्टर राघव चौरे सर जे पुण्यावरून आपल्यासोबत आले आणि या व्याख्यानाला ते उपस्थित राहिले त्यांचेही आभार या ठिकाणी मानतो. शिवाय डॉक्टर सुनीता सांगोडे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या, त्यांचेही या ठिकाणी विद्यापीठाच्या वतीने आभार मानू इच्छितो. आणि खरं तर आमचे बरेच मंडळी आहेत प्राधिकरणामधील पीसी सर या ठिकाणी आहेत, प्राध्यापक मंडळी आहेत, बरेच संशोधक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आज अतिशय चांगल्या विषयावर आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं, संत साहित्य आणि आधुनिक जीवन या संदर्भात. यावेळेला मला जे आठवलं की आम्ही इतिहासाचे प्राध्यापक असल्यामुळे जसा मराठी विषयाचा किंवा साहित्याची निर्मितीचा जो प्रारंभ आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 13व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत ह्या कालखंडापर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणात समाजामध्ये तो विखुरलेला होता. त्यानंतर मात्र इंग्रजांचा या ठिकाणी वर्चस्व निर्माण झाला आणि त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्येच त्या इंग्रजी या भाषेचा पगडा वाढल्याने कुठेतरी आपलं जे काही देशज भाषेतील जे साहित्य होतं ते मागे पडल्यासारखं आपल्याला या ठिकाणी जाणवतं. आणि अशा पद्धतीने जे अनुकरणातील साहित्य जरा म्हणून आपण संतांनी जे काही केलं असं माझ्या अंडरस्टँडिंगच्या अनुसार सामान्य जीवन जगणारा व्यक्तीच्या मनात जे आहे किंवा सामान्य माणसाला जे सगळ्यात जास्त आदर्श असेल अशा प्रकारच्या जीवन पद्धतीची कल्पना त्यांनी त्या कालखंडात केली होती. आणि त्या दृष्टिकोनातूनच खरं तर त्यांनी समाजाला त्यावेळेला मार्गदर्शन केलेलं आहे. अलीकडच्या कालखंडात खरं तर ही जबाबदारी आपल्या प्राध्यापकांची असायला पाहिजे. आपल्याकडे खूप सारे डिग्रीज आहेत, सरांनी चिंता व्यक्त केलेली आहे, पण त्या कपाटामध्ये बंदिस्त असतात, समाजाला त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून खरं तर त्या कालखंडात जसे आचार्य, महात्मा, संत, साधू यांना कोणाला आपण म्हणत होतो यांची खूप चांगली व्याख्या सरांनी केली. माझेही अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे या ठिकाणी वाढून गेलेलं आहे. पण तशा प्रकारचे व्यक्ती कुठल्याही विद्यापीठात त्यांनी कुठलं थेसिस सादर केलं नाही, ट्रेटाईज त्यांनी सादर केलं नाही, तरीही अनेक लोक तर शाळेपर्यंत पोहोचू शकले नाही.
ह्या लोकांनी ज्या पद्धतीचं साहित्याची निर्मिती केलेली आहे ते आज तगायत कशा पद्धतीने आजच्याही काळखंडाला ते कसं सुसंगत आहे याची व्याख्या आज खरं तर सरांनी या ठिकाणी करून आपल्या सगळ्यांना त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मला तरी आठवते इतिहासाचा प्राध्यापक म्हणून की प्रत्येक संतांकडे कुठल्या कुठल्या तरी कला त्यांना अवगत होती. कुणाला गायन चांगलं करता येत होता, कुणाला कविता रचना करत होता, कोणी साहित्य निर्मिती करत होता. अशा पद्धतीचा आणि खरोखरच आजच्या कालखंडात आपण एनईपीचा दृष्टिकोनातून विचार केला समजा तर आपणही विद्यार्थ्यांना हेच करायला लावत आहोत की नुसतं पेपर डिग्री तुम्हाला घेऊन त्याचा काही उपयोग होणार नाही. सर जसे म्हणतात की कौशल्यधिष्ठित अशा प्रकारचा समाज किंवा विद्यार्थी घडवणे हा आपला सगळ्यात महत्वाचा उद्देश असावा. असे खूप सारे बोलाचे खरं तर म्हणजे संतांच्या विषयी त्यांच्या जे काही समाजाबद्दल त्यांचे जे काही काय म्हणू आपण त्यांना की अनुभव होता त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा सरांनी या ठिकाणी केलेला आहे आणि कशा पद्धतीने कोणकोणत्या मेरिट्स त्यांचे आहेत त्याही आपल्याला त्यांनी दाखवलेला आहे. समाजाच्या ज्या काही कुरीती असतील, प्रथा परंपरा असतील, समाजाच्या उन्नतीसाठी बाधित करणारे असतील त्यांचा त्याग कशा करावा अशा पद्धतीचा अनेक गोष्टींचा उलगडा सरांनी या ठिकाणी केला आणि म्हणून सरांचे हे जे काही अनमोल वचन आहेत, विचार आहेत ते आपण तसेच या ठिकाणी ठेवू आणि या ठिकाणी आपण त्यांनी सरांनी जो काही मार्गदर्शन केलेलं आहे ते आपण आपल्याही जीवनात अवलंब करण्याचा प्रयत्न करू. तेव्हा कुठे संत साहित्य आधुनिक कालखंडातही सुसंगत होईल असं मला या ठिकाणी वाटते. आपल्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर. मित्रांनो, आपण आता कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे आलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे आभार मानण्याकरिता जयश्री देशमुख यांना मी आमंत्रित करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव निमित्ताने मराठी विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्याख्यानमाला अंतर्गत आज संत साहित्य आणि आधुनिक जीवन या विषयावरील व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावरील मान्यवर व श्रोतागण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञ व्यक्त करून मी आपल्या समोर उभी आहे. आज तुकडोजी महाराज व्याख्यानमालेसाठी पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अविनाश आबळगावकर सर यांनी आज विद्यापीठात उपस्थित राहून संत साहित्य आणि आधुनिक जीवन या विषयावरील सुरेख व्याख्यान फुंकले. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या व स्नातकोत्तर मराठी विभागाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानते. या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विचार मांडताना आपणाला बहुमत असे मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू यांनी आजच्या व्याख्यानमालेच्या नियोजनामध्ये मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. विद्यापीठाचे माननीय कुलसचिव यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामध्ये प्रशासकीय पातळीवर सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते. विद्यापीठाच्या शताब्दी कक्षाच्या सहकार्यातून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली त्याबद्दल शताब्दी कक्षाचे आभार मानते आणि अध्यक्षाची धुरा यशस्वीपणे निभावणारे अधिष्ठाता मानवी विज्ञान विद्याशाखा डॉक्टर कोरडी सर यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि या प्रसंगी प्राध्यापक सुनीता चांगोळे आणि प्राध्यापक राधा चोरे हे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मीही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आजच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्याख्यानमालेकरिता आवर्जून उपस्थित राहिलेले विद्यापीठाचे प्राधिकरणाचे सर्व सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचारी व सर्व निमंत्रित श्रोत्यांचे मी विनम्रपणे आभार मानते. आमच्या विद्यापीठाच्या सर्व गतिविधींना न्याय देणारे पत्रकार बंधू व प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी आवर्जून इथे उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे विभागीय आभार मानते. स्नातकोत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर शैलेंद्र लेंडे यांनी आजच्या व्याख्यानमालाचे प्रास्ताविक केले व आम्हाला सहकार्य केले
त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. या व्याख्यानमालेच्या आयोजनात त्यांची भूमिका व्याख्यात्याचा परिचय करून देण्यात मोलाची राहिली आहे, त्याबद्दल खूप खूप आभार. श्री अमित दुर्योधन यांनी आजच्या व्याख्यानमालेचे सूत्रबद्ध संचालन करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ सामान्य प्रशासन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन उत्तम व्यवस्था केल्याबद्दल मी त्यांची सुद्धा आभारी आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांबद्दल मी शतशः ऋणी आहे. पुन्हा एकदा आपण सर्व उपस्थितांचे पुनश्च आभार व धन्यवाद आणि पुढील सूत्रसंचालन अमित सरांकडे. धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी राष्ट्रगीताकरता उभे राहा. सूचना आहे. सभागृहाच्या समोरील पोस्टमध्ये चहा पाण्याची व्यवस्था केली आहे, तरी सभागृह सोडताना चहा पान आवश्यक करावा.